ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 पंढरीकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री रामचंद्राय नमः। करते लावून आपण व्रत धरिले श्रीरामचरण, अश्रू चालिले संपूर्ण तेने चरक्षणाळ श्रीरामा। असो विद्यादेवी सरस्वती गणेशाचं स्तवन करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान वाल्मिक ऋषीने दोघा भावांचं समाधान केलं. अतिशय आनंद भरतीला वाटला, उल्हास वाटला, आनंद वाटला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राच्या जवळ गेलं. प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या पायावर डोकं ठेवलेलं आहे, पण आनंदाच्या अश्रू डोळ्यातनं गळगळ वाहू लागल्या आणि त्या डोळ्यातल्या पाण्याने प्रभू रामचंद्राचा अभिषेक होऊ लागला. स्वेद रोमांचर वरवित तेने सर्वांग डवडवीत, हरिके उत्कंठित झाले चित्त, सद्गदित पैजा सद्गतीत पैवाचा. अंबा म्हणले असणारा कंठ सद्गदित असणाऱ्या भरतीचा झाला. नैनी नीर लोटे, कंठी बाष्प दाटे, हृदय प्रगटे रामरूप, अशी असणारी अवस्था भरतीची झाली. डबडबून अंगाला घाम आला. काय करावं सुचेना गेलं.
विकळवाचा होऊन या ठाई विनटोई श्री रामाच्या पायी अंजळी पुट जोडोनी पायी भरतला विनवीत. मग म्हणजे कंठ सद्गतीत झालेला आहे. वाचा काही बोलावं काही करावं सूचना केलेलं आहे. कंठ दाटून आला, हुंदका भरल्यासारखी अवस्था झाली. हात जोडलेले आहेत आणि हात जोडून प्रभू रामचंद्राला काही विनंती करू लागले. करून या कुशास्त्रानं तुझ वरी देत होतो प्राण. हा माझा अपराध धारून क्षमा संपूर्ण करी स्वामी. मला माफी कर. मी तुझ्या समोर असणारा हरणी चांद करून केलं होतं गवताचं आणि त्याच्यावर बसून माझा प्राणाचा त्याग करणार होतो का? तर तो अयोध्येला चल, राज्याभिषेक कर म्हणून मी असणारा जीव द्यायला तयार झालो होतो. पण आता मला ती तुझ्या समोर जीव द्यायला तयार झालं. तुला असं बोललो काहीतरी करणार तर माझा जीव देतो असं जी काय मी तुला बोलत होतं त्याच्याबद्दल मला क्षमत्व असावं. भूती पृथ्वी नांगरून दाढी घालोनी करीती दहन. जीवने सहित लातावून कर्मद कंदन जन करीती. ऐका म्हणले बरंच जीवन सुंदर उदाहरण देऊन सांगायला लागले प्रभू रामचंद्र. ऐका, जमीन आहे म्हणजे पृथ्वी आणि त्या पृथ्वीला म्हणलं कोण नांगरतय, कोण तिच्यात पेरतय, कोण तिच्यावर असणारा गवताचा ढिगारा करून आग लावतोय. तंद झाल्यावर करणार ढिगारा करणार पिटवून देणार. कोण तिला पुळीतय, कोण तिला नांगरतय, कोण तिच्यावर पाणी सोडून चिकडा नाचत पुडवीत बसतोय म्हणले तरी. तो अपराध धरान नमून पाळील्या पोळील्या देवोनी दिव्यांग. जना सुखी करी संपूर्ण तैसे आपण क्षमा कीजे. क्षमा करा प्रभू रामचंद्र मला. कसं जशी पृथ्वीला क्षमा आहे, कशी क्षमा आहे पृथ्वी जवळ. त्याच पृथ्वीत म्हणले असणार ऊस गेला की पाचाट आले की पेटवून देते ती, तरी त्याला सारखंच पीक देते पृथ्वी. पुन्हा त्याच्यात पाचट झालं की पाणी सोडतात. पाणी सोडलं की त्याला त्या असणाऱ्या ऊसाला लगेच कोंब येणार. ते ऊस लगेच परत मोठा झाला की त्याला फळ देणार. जसं पृथ्वी कुणी पोळवलं तरी त्याला सारखंच उत्तमाचे धरीने का धमाजे आलेले जे जेवी वसुधा. चोर आला तरी सारखाच, साव आला तरी सारखाच, पोळवलं तरी तिला सारखंच, पाणी टाकलं तरी तिला सारखंच, सगळ्याला क्षमाच करते. तो क्षमा असणारा गुरुप्रभू रामचंद्र तुमच्याकडे आहे का? तर शांताकारं भुजंग शयनम पद्मनाभम सुरेशम. तो असणारा शांती रूपी गुण पृथ्वीचा तुम्ही अंगात धारण केलेला आहे. म्हणून मला काय असणारा पृथ्वी सारखं क्षमा करायचं भरतजी प्रभू रामचंद्राला बोलू लागले. श्रीराम मुचे जननी आम्ही तुझे लेख रे अर्थांनी. माझा अपराध न मानी म्हणून लोटांगणी तुझे आलो. गडबडाचं लोटांगण भरतजी घालू लागले आणि लोटांगण घालून प्रभू रामचंद्राला म्हणू लागले, प्रभू रामचंद्र तुम्ही आमची आई आहोत म्हणले असणार आणि तुमचं चांगलं लेकरू आहे म्हणले असणार. बोलिले लेकुरे वेळी वाकडे उत्तरे क्षमा अपराध असावा. तुझे वंदोनी चरण मी करीतो अयोध्या गमन. ऐसे बोलोनी करी रुदन मूर्छा पत्र तो पडला. मग म्हणले बघा प्रभू रामचंद्र आता म्हणले मी अयोध्येला जायला तयार आहे. जातो जातो बरं का अयोध्येला जातो 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 असं म्हणलं धाड दिशी जमिनीवर पडले. भरताचे प्रेम देखो कळविला श्री रघुनंदन. धावोनी उचलिला आपण समाधान स्वयंवदे. मग असणाऱ्या भरताची अशी अवस्था प्रभू रामचंद्राने बघितली. जातो जातो म्हणले पडले खाली. लगेच प्रभू रामचंद्र पळतच गेले. भरतजीला उचललं, आलिंगन दिलं, तोंडावर हात फिरवला, सावध केलं, काय म्हणू लागले आम्ही तुम्ही चौघे जण एका पिंडीचे उत्पन्न. कोणाचा अपराध मानी कोण व्रता उद्दीन तू हा होशी. का होशी का हो लागला असणारा खिन्न दुःखी का भरतजी तुम्ही होता म्हणजे आपण एकाच देहाचे असणारे चारी भाऊ आहेत म्हणजे असणार. शम टू शम आहे. त्याला बोललं तर ह्याला लागतं, ह्याला बोललं तर त्याला लागतं म्हणजे असणार. असं आपला ध्येय निर्माण झालेला आहे. शम टू शम म्हणजे एखादा पिक्चर बघितलं असेल तुम्ही, त्याला मारलं की तिकडे त्याला लगे लागतं, हा झटका बसतोय. तसं म्हणजे एकाला दुःख झालं तर दुसऱ्याला दुःख होतंय. तुम्हाला दुःख, आम्हाला दुःख, तुम्हाला दुःख, तुम्हाला दुःख, असं सर्वाला दुःख आहे, सर्वाला सुख आहे, सर्वाला आनंद चालकाला व्यापलेला. मग तुम्ही कशाला दुःखी होता म्हणजे होऊच नका. जी बरगडील्या दाता बुडी कोप आलिया कडाडी. जी तोंडी दात पाडी तैसी परवेडे अम्मा तुम्हा. दात बी आपलं होट बी आपलं. कुणी कुणावर राग काढायचं म्हणजे लय राग आहे म्हणून दाताखाली जीप चालली. मग दाताला म्हणते का माझी काय जीप चालली तुला पाडतोच. राग होते का कोण दातावर? कोण दुःखी होतंय का? चावली तर चावली बा गप बसतय.
काही सुद्धा बोलत नाही. पुन्हा म्हणतो ना बाबा एवढं काहीतरी बोल, तेवढंच म्हणेल, पण दाताला काय बोलणार नाही, जिभेला काय बोलणार नाही. ना तर लय दोघांचं खतरनाक आहे, युक्तीच आहे पण 32 आतमध्ये. पण कधी मैं हो अकेली तुम है 32, एक बार तिडी चली तो 32 गिरी जाय. एकदा वाकडं तिकडे चालले तर 32 गिरल्याशिवाय हात नाही. युक्तीच आहे, 32 आतमध्ये आहे, पण कशी आहे निवांत आहे. पण दादवी म्हणते ती एकदा घवली तर कामच आहे तुझं. असू द्या, पण असं म्हणलं जीभ बी आपलं, दात बी आपलं, वोट बी आपलं म्हणलं. कुणी कुणाला दुःख सांगायचं, तसं तुम्हाला दुःख मला दुःख असं प्रभू रामचंद्र म्हणू लागले. टाळी पिटता हात दुःख वाटे का सुख होत, ऐसे तुम्हा आम्हा येत एकात्म अद्भुत आल्हाद. एकात्मतानं होतो ना भविष्य ते आपल्या तुमच्यात आमच्यात आहे. म्हणजे कशी आहे म्हणजे असणार, कशी आहे. ओम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवायची फक्त. श्रीराम जय राम, ओम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही म्हणजे काय झालं, खिळीमिळी असतं बरं का. खिळीमिळी गदारोळी तर मग झटकलं तर बरं वाटतं, नाही तर मलाच वाटत नाही कसं काय अवघड आहे परिस्थिती बरं का. हात हाती टाळी, टाळीचा अनुभव यावा म्हणून सांगितलं बरं का. आता टाळी वाजवली, कुठल्या हाताला दुःख झालं, कुठल्या हाताला सुख झालं. टाळी वाजवली, ह्याच हाताला दुःख झालं आणि ह्याच हाताला सुख झालं. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलेलं टाळी वाजवल्याबरोबर सुख वाटलं, पण लई कडक वाटली म्हणून जर हात ही झालं काय म्हणत आपल्याला चुनचुन गरम झालं म्हणा, चुनचुन उठायला लागली म्हणा, किंवा जरा दुखायला लागलं. त्याच हाताला दुःख आहे आणि त्याच हाताला सुख आहे टाळी वाजवल्यावर, दुसऱ्याला होतंय. तसं प्रभू रामचंद्र म्हणले भरतजी तुम्हाला सुख मला सुख, तुम्हाला दुःख तुम्हाला दुःख, वेगळं आपल्याला काहीच नाही म्हणले. वाचा. ऐसे आश्वासन पूर्ण श्रीरामी दिदले लिंगन, मने भरतायो ते करी गमन एरे वचन वंदिले. मग म्हणले असणारा अशा प्रकारचा असणारा आनंद आहे पटवून प्रभू रामचंद्रांनी भरतजीला सांगितलं आपलं कसं आहे, व्यवस्थित आहे, चांगलं आहे म्हणले. आपलं आनंदाने जावा, आनंदाने राहावा, तुम्हाला दुःख मला दुःख आहे, सगळे सारखंच आपण आहोत म्हणले. असं असणारा आशीर्वादाचं बोलणं असणारे प्रभू रामचंद्र बोललेले. प्रभू रामचंद्र भरतजीला आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन म्हणू लागले अयोध्येला जावा. भरतजी म्हणले दादा तुमच्या आज्ञेशी सावंत अयोध्येला जातो. श्रीराम आज्ञा ती तातडी भरत निघाला लवड सवडी, पायी वळली सेवे गडी पडे कुंडी मूर्छित. प्रभू रामचंद्राच्या आज्ञा शिरसावंद्य मानली, शिरसावंद्य मानली. भरतजी निघणार पण पायच उचला नक्की, पाय काढून द्यायचं म्हणले. पायच उचला ना, पायच उचला ना, मुरकुंडी वाळल्यासारखा झाला म्हणले असणारा. तिथंच पुन्हा खाली बसले, काही करावं सूचना गेलं भरतजीला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. जय प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री रामाज्ञा अति तांडव भरत निघाला लव सवळी, पायी वळली सेवे गडी पडे मुरकुंडी मूर्छित. प्रभू रामचंद्राची आज्ञा शिरसावंत मांडले, निघालो म्हणजे आताच्या आता निघालं तडतडीने निघणार, पण काय करणार, पायच उचला ना गेले. पाच मीठ वळल्यासारखी अवस्था झाली, पुढे काय करू लागले. मन विंगुतले रामापासी, नयन विंगुतले राम रूपासी, पाय ओढती राम दर्शनाची गती भरताची खुंटली. चालणं भरतजीचं थांबलं गेलं का थांबलं गेलं. मन असणार प्रवृत्तीस न सुटला आणि निवृत्तीशी मन गेलं. प्रभू रामचंद्राचं चिंतन मनाच्या ठिकाणी लागलं. मन हे राम झाले, मन हे राम झालं, मनच राम भरतजीचं झालं गेलं. आणि डोळे असणारे प्रभू रामचंद्राच्या रूपाशी एक रूप झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे पाय पुढं वळावा म्हणलं तर वळानाच. आता तुम्ही म्हणताल कसं काय, आता एखादा माणूस जर कुठं जर टक लावून बघायला लागलं, त्याच्या ध्यानात जर काय असलं तर माणसं हात फिरत येते डोळ्यावर, कुठे लक्ष. मग तसं म्हणजे असणारा भरतजीचं असणारे डोळे प्रभू रामचंद्राकडे आणि मनात विचार प्रभू रामचंद्राचं ध्यान, अशी अवस्था झाली.
वाचा विंगुतलई राम नामासी श्रवण विंगुतले राम कीर्तनासी क्रिया विंगुतली राम भक्ताची गती भरताची घुंटाली गती असणारी भरताची जागच्या जागेवर थांबली गेली चालणं थांबलं गेलं का थांबलं गेलं तर असणारा जी काय प्रभू रामचंद्राची वाचा जी आहे ती श्रीराम जय राम जय जय राम म्हणून लागलेले आहेत फक्त मुखाने श्रीराम जय राम जय जय राम आणि कानाने म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं असणारे कीर्तन ऐकू लागले आणि हाताने पायाने डोळे तुम्ही घ्या रे सुख वाचे मुख कान तुम्ही ऐकाले गुण वाचे गुण कानाने असणारे गुण ऐकू लागलेले आहेत आणि एवढंच नाही मनात येते ही धाव मनात येते घाल देते विठोबाची मनाला तिथं धाव घ्यायला लावली आणि त्याच्यानंतर जी काय हाताने पायाने जी काय क्रिया करायची आहेत ती सर्वच्या सर्व असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या भक्तीच्या करू लागलेले प्राण पांगुळला रामापासी जीव विलटला श्रीरामासी इंद्रिय परकी झाली त्याची गती भरताची कुंडली थांबणं जागच्या जागेवर थांबले बरोबर त्याचे असणारा प्राण पांगुळला रामापाशी आता प्राण आपण उदान समान व्यान पंचप्राण त्याच्यातला मुख्य प्राण आहे प्राण असतो कुंभक रेचक पूरक नासिका पुढे असणारा नाकातनं चालत असतं 21,600 वेळा चालतं मोजायचं असला तर मोजा कुणाला मोजायचं असलं तर 21,000 कुंभक रेचक पूरक तीन अवस्थेत नसतं त्यावेळेस असणारा कुंभक राम आतमध्ये घेताना असणारा थांबवला की राम आणि रेचक सोडला की असणारा राम असा प्राणाला म्हणजे 21,600 वेळा प्रभू रामचंद्राला बसवलं तिथं म्हणजे प्राण श्वास घ्यायला की राम श्वास थांबला की राम आणि श्वास सोडला की राम असं राम त्या प्राणाला असणारा तिथंच प्राण त्यांचा प्रभू रामचंद्रापाशी थांबला एवढाच नाही असणारा जीव सुद्धा प्रभू रामचंद्राजवळच थांबला मग सगळी इंद्रिय पारखी झाली की स्वतःला पारखी झाली का नाही आता आपण जर डोळं तिकडं बघायला लागलं आणि एक जणांनी म्हणलं आणि इकडं बघ की तिकडचं निघाला तर इकडं कधी बघू मग इंद्रिय आपल्या हातात राहिलं का पारखी झाली म्हणजे दुसऱ्याची इंद्रिय झाली सर्व हात पाय कान पंच ज्ञानेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन प्रभू रामचंद्राचं झालं स्वतःच काहीच राहिलं नाही म्हणजे वाचा श्रीरामाची अनन्य प्रीती भरताची आगाध स्थिती दे कोणी श्रीराम सुखावे चित्ती काय त्या प्रती बोलत ज्यावेळेस आपले इंद्रिय परकी होतात त्यावेळेस देवाला किंवा आल्याशिवाय राहतच नाही पण इंद्रियाचे दिने आम्ही झालो पांगिले दोघच आहे ते ऍडव्हर्टाईज बी नाही कबर बघावं आहे का नाही हात वांचिती खेळा पाय वांचिती गती हाताला वाटतं कवर इकडं त्या कांदीचं तिकडं देवा त्या कांदीचं बसलेल्या शेजारच्याला हळूच चिमटा भांडत झालं तर तुमचं तरी तिकडे मिठवा असली परिस्थिती हाताला वाटतं पायाला वाटतं कवर ह्या मांडीवर त्या मांडीवर सारखं अळकून पिळकून बसावं लागतं जरा फेरफटका मारून यावं असं प्रत्येक इंद्रियाला प्रत्येकाला वाटतं डोळ्याचा विषय आला की डोळे तिकडे करते धावाधाव इंद्रिय अशी करते धावाधाव चित्त करे अशी धावाधाव जे चित्ताला आवडलं म्हणून तिकडं पळत असतं पण ज्यावेळेस आपले सर्व ज्ञानेंद्रिय पंचज्ञान आणि त्याच्यात तर ज्ञानेंद्रिय पाहिजे आली ज्ञानेंद्रिय गेले की कर्मेंद्रिय जातात ज्ञानेंद्रिय म्हणजे ट्रॅक्टर असतं ट्रॅक्टरचा हेड आणि ती कर्मेंद्रिय म्हणजे ट्रॉयली हेड गेले की ट्रॉयली जातीच म्हणून पहिल्यांदा ज्ञानेंद्रिय गेले डोळे गेलेले आणि सगळ्यात जास्त पहिल्यांदा जावं लागतं डोळे का तर 99% ज्ञान डोळ्याने होतं देवाचं कुणाचं काय असणार कुठली का कार्य असणार 99% ज्ञान डोळ्याने होत असतं म्हणून असणारे आधी भरतीचे डोळे गेले त्याच्यामुळे सर्व इंद्रिय गेले सर्व इंद्रिय गेल्याबरोबर गती थांबली जागच्या जागेवर त्यांची इंद्रिय परिकी झाली राममय झाले त्यावेळेस प्रभू रामचंद्राला कळलं आणि मग देवाला आनंद झाला की आता आपलाच झालेला आहे वेडे वाकडे गायीनं परी तुझेच म्हणेविन माझाच म्हणतोय म्हणल्याबरोबर असं नुसतं आपण म्हणतो देव माझा माझा मी देवाचा कुठनं आलं कुठनं नाही काय की काही एवढे काय गाठीतलं कुठे गेले वय देव माझा माझा मी देवाचा असू द्या कळत नाही का त्या देवाला कळलं पाहिजे असं इंद्रिय ज्यावेळेस देवाचे होतात त्यावेळेस देवाला कळतं आपला देवाला आनंद झाला आणि आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्र काय बोलू लागले भरताय के गोय गोष्टी माझे प्रेम तुझ्या पोटी वा त्याची पोटी काही खोटी हृदय गाठी न धरावी चाललाव ना भरतजी चाललाव जाता जाता ऐका भरतजी
तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी माझ्याविषयी प्रेम आहे का तर प्रेमाविना भजन नाकाविना मोतीना हरताविना पोती वाचुनी काय कुंका म्हणाय ठाव म्हणे मी अयो काय उपयोग आहे त्याचा काही उपयोग नाही म्हणून प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी माझ्याविषयी असणारं प्रेम आहे तर जे प्रेम तुमच्या पोटी माझ्याविषयी आहे तर त्या पोटात काही खोटी आहे असं कधी येऊ देऊ नका. नाहीतर मग तुमचं झालं की मोमेराम नका 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 पुढचा हा मग म्हणजे पोटात तुमच्या राम आणि पोटात काही उपयोग आहे का त्याचा नाही. म्हणून तुमच्या पोटात असणारा राम आहे ना प्रभू रामचंद्राविषयी प्रेम आहे तर तसंच काही विषयी प्रेम राहू द्या. तिला खोटी म्हणू नका. ही असणारं हृदयात गाठ बांधून भरतजी तुम्ही धरा नाहीतर तिकडे गेलाव का सारखं तुमच्या साला हिच्यामुळे तर झालं तसलं उचकानं काही मातेला देऊ नका असं प्रभू रामचंद्र समजावून सांगू लागले. दाडिले वनवासासी सीताबाई दाडिली वनासी वा वा हे सल्यानिसी तुझ्या मनासी सलत आहे. मला कळतं भरतजी तुमच्या मनाला सारखं सलतंय. काय सलतंय काय त्या आईनं कुठं ना केला सारखा प्रभू रामचंद्र सारखा एवढा भला मोठा माझा चांगला भाऊ असताना त्याला वनवासाला सीताबाईने एवढ्या सुकुमार राजाची मुलगी असणार तिला पायी बिगर आता थोडी वेळ तर ऐका कसली भाऊ म्हणते मग असे सांगितलं रामायण नीट ऐकावं लागतं. कसली भाऊ पायातली चप्पल सुद्धा काढून घेतली पण कशासाठी घेतली काय घेतली लक्ष देऊन ऐकावं लागतंय पण नाही ऐकणार म्हणतात. कसली भाऊ कसल्या वाटण्या पायातली चप्पल सुद्धा लिहून दिली नाही आणवानी पायाने लावली थोडी वेळ घेते ती चप्पल काढून बघा तुम्ही लक्षात ठेवा ऐकायला लय अवघड रामायण ऐकायचं सांगायचं बी मग म्हणजे असणार पण माणसं नेमकं त्याच्यावर हात ठेवणार कसल्या वाटण्या काय भावानी सोडलं ना चप्पल सुद्धा पायातली काढून घेतली पण काय घेतली कशासाठी घेतली ती प्रेम वेगळं ही प्रेम वेगळं पण आपलं नावं ठेवणारा माणूस कशाने तरी नावं ठेवायचं म्हणजे ठेवणारच. पण असं म्हणजे असणाऱ्या भरती असणाऱ्या आनंदाने जावा ती जी काय तुमच्या हृदयाच्या ठिकाणी सलताय ना ही सल बाजूला काढा नाहीतर तुम्ही ते दिसलं की झालं मग कधी तुमच्यात प्रेम निर्माण व्हायचं. मग माझं प्रेम तुमच्या अंतःकरणात ठिकाणी असून काय उपयोग आहे. ही तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बाजूला काढा. जे हृदय पूर्ण प्रेम ते नसावा द्वेष विषम आईचे बोलता श्रीराम भरतनी भ्रम पुढे ज्या हृदयात प्रभू रामचंद्राविषयी प्रेम आहे त्या हृदयात इतरांविषयी द्वेष नसावा अहंकार नसावा गर्व नसावा आणि ह्याला नावं ठेवू त्याला नावं ठेवू अशा प्रकारचा असणारा विषम भाव दुसऱ्यापाशी नसावा भेद नसावा असं प्रकारचं असणारं प्रभू रामचंद्राने उपदेश म्हणा किंवा समजुतीच्या गोष्टी भरतजीला सांगितल्या. मग तर भरतजी संभ्रमातच पडले. काय दादा अवघड परिस्थिती केली म्हणले तुम्ही आता काय करू. श्रीराम प्रेमे प्रेमळ राम विरयाती व्याकुळ भरत देखून यावी कळ तव विशिष्ट कृपाळू बोलत. मग आली बघा ती बघ आता मग असं प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या प्रेमाने म्हणजे असणाऱ्या आणि दुःखाने भरतजीची अशा अवस्था झालेली आहे. पायच उचला ना ऐकणारी म्हणायला लागली कसली वरून ऐकणारे बरं का म्हणायला लागले काहीतरी भावाने वाटण्या करायच्या राहिल्या काही रुसलाय म्हणजे भाऊ म्हणजे असणारा उपाय सुचला ना तेवढ्यात वाटणी करणारे वशिष्ठ महाराज सद्गुरु कुलगुरु पुढे आले काय म्हणतात. सांडोनिया श्रीराम मूर्ती बलता गमनी नाही शक्ती देखून गुरु कृपा युक्ती काय राम प्रती बोलत. मग वशिष्ठ महाराज बोलायला सुरुवात केलं. अहो ती प्रभू रामचंद्रला सोडून जायला तयार नाही किंवा भरतजी म्हणजे असणार काहीतरी कुठलं तरी चुकलंय काय की राहिलंय काय की कुठला भाग कुणाला अर्धा द्यायचाय काय की युग सांगायला बरं बाहेरचं नाही तर विचारतो तुम्हाला बरं जातो विचारतो सांगतो. मग म्हणजे असणारा वशिष्ठ महाराज प्रभू रामचंद्रला म्हणून राहिलेले आहेत की तुमच्यापासून भरतजीला जाऊच वाटा नाही. का जाऊच वाटा नाही म्हणले असणार त्याचं एक भुई असणार मी तुम्हाला सांगतो. कृपेची मूर्ती असणारे वशिष्ठ महाराज कृपा करून प्रभू रामचंद्राला काय म्हणतात ऐका. अति आला दे अयोध्ये प्रती भरत जाये शीघ्र गती आईशी श्रीराम आहे युक्ती ते त्वादिस्थिती ऐका भर असणाऱ्या प्रभू रामचंद्र आनंदाने भरतजी पळतच अयोध्येला जातील अशा प्रकारची युक्ती एक माझ्या जवळ आहे. मी तुम्हाला सांगतो प्रभू रामचंद्र पण तुम्ही ती आचरणात आणायची. आता काय सांगतात ऐका.
माझ्या पादुका रघुनाथा देवी भरताची तुझ्या. माता तेने जाण्याला जे तत्वता अयोध्ये जाता उल्हास. ऐका बरोबर रामचंद्र कशाला आणलं ती काही गावातल्या चप्पल तरी देऊन टाका ती. सांगितलं होतं सुईच्या टाकावर बसलं एवढं सुद्धा आणायचं नाही. पण तुमच्याकडे सगळं तुम्ही केलंय, मुनीचा वेश धारण केलाय, पण तेवढ्या पादुका तेवढ्या आहेत त्या बघा म्हणजे तिथल्या. आपल्या भाषेत चप्पल म्हणतात पादुकाला, तेवढ्या कैकईच्या राज्यातल्या इथे तेवढ्या देऊन टाका त्यांच्या. म्हणजे परतजीला आनंद वाटला. आपल्या भाषेतलं सांगतो बरं का, की त्यांची भाषेतलं नाही. आपल्या भाषेतले लोक नावं ठेवणारे रामायणाला म्हणतात काय त्या रामाला वनवासात चप्पल सुद्धा लिहून दिली नाही, चप्पल सुद्धा भावाने हिसकावून घेतली अशी लोक म्हणते ती. पण ह्याच्यावर बोलायचं म्हणलं तर असणारे वैशिष्ट्य महाराज सांगू लागले, ऐका प्रभू रामचंद्र तुमच्या पादुका असणाऱ्या भरतजीला द्या. भरतजी म्हणले आनंदाने उल्हासाने अयोध्या नगराकडे जातील. श्रीराम नगाली पायतन करावया दिन तारण तारावय वृक्षवल्ली पाशन वनी विरहन अनवानी. उल्हासाने जातील. आता प्रभू रामचंद्राची बी समजूत काढायची का नाही, नाहीतर परत भांडणं अवघड कटकटी द्या. काय नका चप्पल सुद्धा ठेवी नका, राहू दे तेवढे तरी पाय पाय देतोय काटा कोपाटे. नाही अहो प्रभू रामचंद्राचा असणारा वनाच्या ठिकाणी आगमन आहे. कशासाठी उदाराबाई जड जन जीव. प्रभू रामचंद्राचा ज्याला पायाचा स्पर्श ज्याला होईल त्याचा उद्धार होईल. झाडं येतील, दगड येतील, नंतर आपण ऐकलंय त्यांच्या चरणाच्या खाली शिळा होती, मनुष्य झाली ती धुळच शिळेवर पडली तरी असणारी स्थिती झाली. मग अनेक झाडं झुडपं, काही ऋषीच्या वेशामधले असणारे, काही मागच्या जन्माचं पाप असतं म्हणून झाड बी झालेली स्थिती. सगळ्यात वाईट जन्म झाडाचा, सगळ्यात वाईट. सगळ्याचं अन्न वरून असतं पण झाडाचं खालून असतं उलट. म्हणून सगळ्यात वाईट झाड पुढच्या जन्मात झाड होणं. मग असे काही झाडं झालेली स्थिती पण प्रभू रामचंद्राची वाट बघत असतात. का तर देवाचा स्पर्श झाला की पावन पवित्र होतं म्हणून वाट बघत असलेली झाड असतात. मग त्या झाडाला प्रभू रामचंद्राचा पायाचा स्पर्श होईल, दगडाला पायाचा स्पर्श होईल. म्हणजे दिनांचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र आता इथून पुढे अनुवानी पायाने जाणार आहेत. रामाची काटे नरुपती पायी कंटक उदरती राम पायी अडकळता ठाईचे ठाई पाषाण देई उद्धरती. तुम्ही म्हणताल मग त्या प्रभू रामचंद्राला चालताना काटा मोड त्यांना नका चप्पल तरी काढून घेऊ. पण काय सांगायचं, ती काटा सुद्धा प्रभू रामचंद्राला रुतणार नाही. का तर त्या काट्याचा देखील उद्धार होईल की. काट्यावर पाय पडला तर त्या काट्याचा माणूस पहिल्या जन्मात बाई असला तर बाई होईल, माणूस असला तर माणूस होईल, कुठलं एखादं जनावर असलं तर जनावर होईल. म्हणजे असणार काय त्याची अंतगती सहमती. पण प्रभू रामचंद्राला पाहिल्यावर जनावर घेणार होणार नाही. जसं सद्गतीला जाणार ते परत जन्म मरणाच्या राटगाडग्यात बंद होणार. उद्धार म्हणजे सुखी होणार. त्याचा जन्म राटगाडग्यात पुढच्या जन्मी काटा बी नाही, कुपाटी बी नाही, काहीच नाही. मग म्हणजे असणार जीवन त्याचं सुखी होईल. म्हणजे असणार एवढ्याच नाही. म्हणजे जर मग म्हणजे ठेस लागल, कुठं अडकळून पडते चप्पल नसल्यावर. पण म्हणजे अडखळले ज्या दगडाला ठेस लागल त्या दगडाचा सुद्धा उद्धार होईल. म्हणजे प्रभू रामचंद्राला कसलं दुःख होणार नाही. बिनधास्त द्या पादुका. राम पादुका सुवर्णभूषण आवडी वागवी लक्ष्मण त्याही केल्या भरतार्पण गुरुवचन. अशा असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पादुका इतके दिवस चालताना कोणाजवळ होत्या, लक्ष्मणजी जवळ होत्या. आनंदाने लक्ष्मणजी वागवत होते. म्हणजे असणार का तर दिनांचा उद्धार करायचा ना प्रभू रामचंद्राला. पायात चप्पल असली तर पुन्हा म्हणून तर मंदिरात जाताना असणार बिगर चप्पलच माणसं जाते. ते काही अनुवानी पायाने जावं लागतं त्याला वाहना, नाहीतर त्याचं सूर्य त्या चप्पलला बी जातं. अवघड आहे ती. पुन्हा बाबा निघणार आहेत का तर ती ऐकलं नाही आपल्या सुलोचना आख्यानामध्ये असणार ती. त्याचं श्रेय वाहनावर जातं. म्हणजे वाहनाने गेलं तर मग असं म्हणजे त्याचा असणार भाग आहे. पण म्हणजे असणार प्रभू रामचंद्राच्या पादुका प्रभू रामचंद्रा बरोबरच होते. पण ते लक्ष्मी भाविक्त भक्तियुक्त अंतःकरणाने वागवत होते. पण तेही आता भरताला देऊन अर्पण करून टाकल्या. कुणाचा? गुरुचं बोलणं ऐकून. राम पादुका आलिया हाता उल्हास भरताच्या सीता पादुका प्रतिष्ठुनी माता अलगता काय बोले. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पादुका भरतीच्या हातात आल्या. भरतीला अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात लगेच पायात घातले नाही, उचलले ना आपल्या डोक्यावर असणार. बघा काय सन्मान दिलेला आहे. सन्मान केला असणार आपल्या भावांच्या पादुकाचा सुद्धा, चप्पलचा सुद्धा सन्मान केला. डोक्यावर ठेवल्या आणि डोक्यावर ठेवून काय आनंदाने बोलू लागले. श्रीराम पादुका देविता माता जगी हरपली द्वेष विषमता
ते मी कैची आणू आता निज माता द्वेषावया असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पादुका माथ्यावर आलेले आहेत माझे. आता परिवर्तन व्हायला पाहिजे का नाही? होतच नाही व. मग ती म्हणत आहे की उगत आहे काय आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाला आले की त्याच्याबरोबर मित्रासारखं वागायचं. मग कसा द्वेष तरी निर्माण होईल का? ती पोरगा आणि मी बाप ही भेद संपल का नाही? एकमेकाचा द्वेष करतील का? करणारच नाही ती. पण आपल्यात तशी वागतच नाही ती. अजून त्याला बारकच म्हणते ती, त्याला अजून मोठंच म्हणते ती. त्याच्यामुळे घोटाळा होऊन जातो. मग प्रभू रामचंद्राच्या पादुका असणाऱ्या माथ्यावर आलेल्या आहेत. माथ्यावर आल्याबरोबर असणारं परिवर्तन झालं. आता माझी द्वेष आणि विषमता संपली. म्हणून आता प्रभू रामचंद्र म्हणले मी कसा आणू माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी आईविषयी द्वेष? कशी ही आमची आई त्या आईनं असं केलं त्याच्यामुळे असं वनवास झाला आणि आमची घराची फाटाफूट झाली सगळ्याला दुःख दिलं. आता ही माझ्या मनात सुद्धा येणार नाही असं भरतजी म्हणू लागले. कैकई विरते वन प्रायान दूषण नव्हे ते रामाभूषण वाल्मिकी वचने कली खुन आता कोण द्वेषील. कोण द्वेषील सांगा प्रभू रामचंद्र. आता कोण नावं ठेवली त्या कैकई मातेला म्हणले. पण आपल्यात लई नावं ठेवली. म्हणून आई असावी तर कैकई सारखी असावी. आई असावी तर कैकई सारखी असावी. पोराला शिकायला पाठवते बाहेर चांगल्यासाठी शिकवते आई का वाईटासाठी असते का? कुठल्या आईला वाटतं आपल्या लेकराचं वाटवलं बाबा कुठलं असं लाभवाट तिला म्हणायचं लाव ते आहे नाही असं ती लावं सारखं स्वतः जन्म घालायचं स्वतः खाऊन टाकते त्याला लाव म्हणते ती. मग अशा असणाऱ्या काही असतात पण अपवाद आहे. कुठलंच आईला वाटत नाही आपल्या लेकराचं वाटलं व्हावं. कैकईला कसं वाटत असं आपल्या लेकराचं वाटलं व्हावं. तिला माहिती होतं पुढचं भविष्य स्वर्गमध्ये पात्रात त्यांनी जगतात कीर्ती पसरणार. पण बाकीच्याला काय कळतं? कुणालाच कळत नव्हतं. म्हणून ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या पादुका भरतजीच्या माथ्यावर पाडल्या म्हणजे प्रभू रामचंद्र जे आचरण करतात तसं आचरण जर आपण केलं आपण जर वागलो तर द्वेष कुणाला देऊ शकणार नाही. नावं कुणाला ठेवू शकणार नाही. हे बांधलं भरताच्या मनामध्ये. आणि भरतजी म्हणले आता त्या काही मातेला द्वेष देऊन उपयोग नाही. ती काही प्रभू रामचंद्राला दूषण दिलं. दूषण नाही भूषण आहे. कसं ऐकलं मी मग अशी सांगितलं वाल्मिकी ऋषीनं. त्या वाल्मिकी ऋषीनं सांगितलं स्वर्गमूर्ती पाताळात केली ते बसू प्रभू रामचंद्र पसरणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत प्रभू रामचंद्राचा नावाचा झेंडा फडक करत राहणार आहे. ही जेव्हा वाल्मिकी ऋषीच्या मुखातून मी ऐकलं तेव्हा मला खरं वाटलं. म्हणून आमची जी काही बोलली ती दूषण आहे भूषण व आहे असं भरतजीला वाटलं. भरत आणि सोये शत्रुघ्न वंदोनी वशिकांचे करोनी श्रीरामासी नमन काय आपण बोलत भरत असणाऱ्या उठलेले लगेच असणाऱ्या शत्रुघ्न ही उठले. दोघांनी असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. वशिष्ठ महाराजांना असणारं पाया पडल्या पाया पडून जाता जाता काय म्हणू लागले. तुझ्या पादुका ठेविल्या माता तुझ भेटिल्या विना रघुनाथा नाही उतरणे सर्वथा तिन्ही अवस्था त्रिकाळी. ऐका प्रभू रामचंद्र भरतजी सांगू लागले जोपर्यंत तुमची भेट होत नाही तोपर्यंत ही माथ्यावरच्या पादुका खाली ठेवणार नाही. तिन्ही अवस्था आणि त्रिकाळ 3 अवस्था जागृती स्वप्नी सुसुप्ती ह्या 3 अवस्थेत जागृत म्हणजे आता आपण जागृत अवस्था ह्या जागृत अवस्थेत सुद्धा डोक्यावरच्या पादुका खाली ठेवणार नाही. सुसुप्ती म्हणजे झोपला काय मेला काय त्याला म्हणजे गाढ झोप. गाढ झोपीत सुद्धा तुमच्या पादुका मी डोक्यावरच्या खाली ठेवणार नाही. आणि स्वप्नात बी वाटतं माणसाला पादुका खाली ठेवल्या काय की म्हणतं पडते काही माणसाला स्वप्न राजा होतं उठून बघतो तर कशाचं काय आहे त्याच हातरणात आहे. आणि तसं म्हणजे असणारं स्वप्नात सुद्धा असणारं तुमच्या असणाऱ्या पादुका खाली ठेवणार नाही. त्रिकाळमध्ये असणारा भूतकाळ असो भविष्यकाळ असो वर्तमान काळ असो सकाळ दुपार संध्याकाळ काय म्हणायचं ती म्हणा त्या त्रिकाळाला म्हणजे असणार. आणि अशा तिन्ही काळात 3 अवस्थेत डोक्यावरती असणाऱ्या पादुका जोपर्यंत तुम्ही भेटत नाही तोपर्यंत खाली ठेवणार नाही. पादुका माझे निज जीवन पादुका माझे देवार्चन पादुका माझे निज पूजन नित्य ध्यान चरणाचे. प्रभू रामचंद्र हितून पुढे माझं असणारं जीवन आधार कोण असेल तर तुमच्या पादुकाचं असणारं माझं असणारं कुठल्या देवाची पूजा करायची अर्चन म्हणजे असणारी पूजा करायची असेल धूपम दीपम कुठल्या देवाला लावायचं असेल तर ती म्हणजे असणाऱ्या तुमच्या पादुकाचं आहेत. असणारं माझं पूजन असेल कुणाचं करायचं असेल तर तुमच्या पादुकाच म्हणजे असणारं. आणि ध्यान जरी करायचं असेल तर प्रभू रामचंद्र तुमच्या पायाचंच ध्यान मला लागलेलं असेल. तुझ्या पादुकाजी श्रीरामा त्या तव माझा परमात्मा वर्णोनी पादुकांचा महिमा वंदोनी श्रीराम निघाला. प्रभू रामचंद्र तुमचा पादुका म्हणजे माझ्या
माझ्यासाठी असणारा परमात्मा जीव की सकाळ माझा देव म्हणजेच माझ्या तुमच्या असणाऱ्या पादुका आहेत. म्हणून प्रभू रामचंद्र तुमच्या पादुका म्हणजे माझ्यासाठी राम आहे असं म्हणले आणि परत वंदन केलं प्रभू रामचंद्राला आणि अयोध्येकडे परत असणारे भरतजी निघालेले आहे. गाता गालोनी लोटांगण भरत काय बोले आपण वसिष्ठादी राम लक्ष्मण अवघे जाता जाता भरतजीने असणारं लोटांगण घातलं. लोटांगण घालून म्हणले प्रभू रामचंद्र अहो लक्ष्मणजी अहो वशिष्ठ महाराज आणि सीताबाईनी मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या म्हणले असणारा लक्षपूर्वक ऐका लक्षपूर्वक ऐका. महाराज म्हणतात आता नको उद्या ऐका. बसवायचं 50 तुम्ही बाजूला 50 पर्यंत 14 श्री गणेशाय मंत्री सरस्वती मंत्री प्रभू रामचंद्राय नमो. श्री रामाचे अनुज्ञेने मी करीतो अयोध्या गमनाई परे ते श्रीराम वाचून मी अयोध्या भुवनी वसेनाय. ऐका जाता जाता सांगू लागले उद्या होतं म्हणून पण आताच ऐका म्हणायला लागले तर ऐका तर ऐका. मग भरतजी सांगू लागले प्रभू रामचंद्राच्या आज्ञा शिरसा म्हणजे म्हणून मी अयोध्या नगराच्या ठिकाणी चाललेलो आहे. पण प्रभू रामचंद्र वाचून मी अयोध्येत राहणारच नाही. राजाचे त्या गोनी पिता प्रवेश वैकुंठ भुवनी श्री रामा चांदणी यावनी मी राजभवानी राहे नाही. ज्या राज्यासाठी आमचे पप्पा वैकुंठाला गेले ज्या राज्यासाठी आमचा मोठा भाऊ वनवासी झाला त्या राज्यात मी जाणार नाही. विनंती करतो मी समजता मी नंदी ग्रामी राहीन आता अयोध्या राज्य भारत तत्वता होईन चालविता देतोनी. असो सर्वांना माफी मागून मागतो विनंती करून बोलतो हात जोडून मागतो म्हणले मी म्हणले असणार नंदीग्रामाच्या ठिकाणी राहतो आणि नंदीग्रामात राहून म्हणले अयोध्येकडे लक्ष ठेवतो पण अयोध्येत जाणार नाही. बद्रीन देखता श्री रघुनाथा माझे गावरे दुखावता या लागी अयोध्येन वजाता राजे भारे माता शत्रुघ्न. जोपर्यंत असणारा प्रभू रामचंद्राला असणारा अयोध्या नगराच्या सिंहासनावर बसत नाही तोपर्यंत मी अयोध्या नगराकडे जाणार नाही. हितच असणाऱ्या ह्या नंदीग्रामाच्या ठिकाणी राहतो म्हणून असणारा ह्या अयोध्या नगराचा भार असणारा म्हणले असणाऱ्या शत्रुघ्नाच्या डोक्यावर ठेवा. रामे विना अयोध्या द्रष्टी देखता माझा दुःख मोठी या लागी तिची नगे बेटी ते वस्तीची गोष्ट रुचेना. प्रभू रामचंद्रा वाचून मला अयोध्या नगर म्हणजे अतिशय दुःखाचं वाटतं. तिकडे डोकावर पाहू वाटत नाही ना तिकडे माझं पाऊल पडत नाही का तिकडे बघितलं की दुःखच वाटतं लगेच ध्यानात येतं पप्पाचं असं दादाचं तसं. म्हणून म्हणले असणारा मला ते अयोध्या नगरच नको म्हणले असणारा माझ्या मनाला ती गोष्ट पटाना. निगराणी करुणी वरती अयोध्येची निज राज्याची स्थिती माझी अजानुमती शत्रुघ्न मी नंदीग्रामाच्या ठिकाणीच असणारा राहतो आणि तिथूनच अयोध्या नगराकडे असणारं लक्ष सुद्धा माझं राहील. म्हणून माझ्या अनुमतीनं तुम्ही ह्या असणाऱ्या शत्रुघ्नाला आत्ताच्या आता राज्याभिषेक करा. हे राम पादुका पुढे जहान भरत शत्रुघ्न दोघे जण अयोध्या निज राज्य लक्षण करीते संपूर्ण पादुका. प्रभू रामचंद्राच्या पादुका समोर तुम्हाला सांगतो ह्या प्रभू रामचंद्राच पादुका म्हणजे अयोध्येचं राज्य करतील. आम्ही नुसतं बघायची भूमिका शत्रुघ्न बिन भरत बी आम्ही दोघांचे दोघं नुसतं लांबून लक्ष ठेवल्यासारखं राहतो म्हणले. पादुकाचा राज्याभिषेक होईल म्हणले. पादुकांचा प्रताप पूर्ण अयोध्येकडे पाहिलं कोण ऐकळी काळ नोळंगती अंगमन राजलक्षण पादुका. राज्याचं लक्षण आहे पादुकांमध्ये काय लक्षण आहे पादुकामध्ये तुम्हाला सांगतो. नुसते जर पादुका जर अयोध्या नगराच्या ठिकाणी जर ठेवल्या गेल्या तर कळी काळ सुद्धा असणार तिकडे डोकावून बघणार नाही कुणी सुद्धा वाकडी नजर आपल्या अयोध्या नगराकडे टाकणार नाही एवढी ताकद पादुकामध्ये प्रभू रामचंद्राची. राम पादुका ऐकता करणी यम काळ येते इंद्रादी कलागती चरणी राज्य लक्षणी पादुका. राज्याच्या असणाऱ्या सिंहासनावर पादुका जर ठेवलं तर लक्षण काय असणार आहे त्या पादुकांचं. यम सुद्धा लट 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 कापल थरथर यम सुद्धा असणार आहे कापल म्हणजे एवढंच नाही म्हणले असणार. इंद्राधिक देव सुद्धा 33 कोटी देव सुद्धा त्या नगराकडे वाकडी नजर टाकणार नाही. पादुका सामर्थ्याच्या भाग्य आली माझ्या हाताई त्या नगर ओपिल्या माता कृपावंत श्रीराम. एवढ्या ताकदवान एवढ्या समर्थशाली आणि भाग्यवंत असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पादुका
माझ्या भाग्याने माझ्या नशिबाने माझ्या हातामध्ये आलेले आहेत. तर माझ्यावर कृपा त्या प्रभू रामचंद्राची झाली असं भरतजी म्हणू लागले. हे रामवियोगाचे दुःख पादुका पावता गेले निषेक पादुका पाहता स्वानंद चुका अत्यंतिक श्रीरामा. प्रभू रामचंद्राचा वियोग म्हणजे प्रभू रामचंद्र आमच्यापासून दुरावलेलं जी काही दुःख होतं, परत भेटतील का नाही भेटतील हे जी काय दुःख होतं, ती प्रभू रामचंद्राच्या पादुका हातात आल्या की ते दुःख असणार सर्वच्या सर्व संपलं. आता आनंदाने म्हणजे असणार प्रभू रामचंद्राचं राज्य करण्यासाठी तयार. ओरती बेटे श्री रघुनाथाचा वारी माझ्या ह्याची व्रत आहे मस्त की पादुकाचा तळत आनंद योग जोपर्यंत प्रभू रामचंद्र भेटत नाही तोपर्यंत माझं व्रत कुठलं राहील. डोक्यावर पादुका, अन्न पाण्याचा सुद्धा त्याग भरतजी करणार. जसं प्रभू रामचंद्र तिकडे वनवास आहे तर यांचा घरात वनवास आहे. उभं राहून डोक्यावर पादुका ठेवून असणार भरतजीच्या जागच्या जागेवर आनंदाने सतत म्हणले असणाऱ्या माथ्यावर पादुका घेऊन उभा राहील म्हणले. उडती भेटे श्री रघुनाथ तवावरी माझे ह्याची व्रत मस्तकी पादुका सतत स्वानंद युक्त वाहिन मी श्रीराम जय राम राम. बाळे मोठे मग म्हणले असणार प्रभू रामचंद्र भरतजी असणार बोलू लागले. जोपर्यंत असणार का तर व्रत करा एकादशी पुढे अमृताच्या राशी काही ना काहीतरी व्रत करावं लागतं. नंतर आपलं तास करते ते व्रत उठणार नाही वाचणार नाही घेतला वसा टाकणार नाही तसलं व्रत जोपर्यंत जीव भेटत नाही तोपर्यंत एक व्रत कुठलं तरी करायलाच पाहिजे. नेम काहीतरी नित्य नेम ना नित्य दुर्लभ प्राणी वल्लभ तया जवळी. मग म्हणजे असणारा व्रत धारण केलं. जोपर्यंत प्रभू रामचंद्र भेटत नाही तोपर्यंत पादुकाचं ध्यान, पादुकाची पूजा, पादुकाचं अर्चन सगळं असणार. पादुकाच माझ्यासाठी जीवन, परमात्मा माझ्यासाठी म्हणून स्वानंदाने मस्तकावर धारण करीन. राम राहिला वनवासी विसरलो त्या दुःखाची पादुका रूपे माझ पाशी हरिशी श्रीराम श्रीराम जय राम राम. जरी प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी राहिलेले असले तरी ह्या पादुकामुळे माझं असणारं दुःख विसरलेलं आहे. का तर अहर्निशी रात्रंदिवस प्रभू रामचंद्राच्या पादुका माझ्या जवळ आहेत म्हणजे प्रभू रामचंद्र माझ्या जवळ आहेत. तुझशी वियोग रघुनाथा येतो निवाद नाही आता उल्हास भरताची याचिता स्वानंदता श्रीराम जय राम राम. म्हणून प्रभू रामचंद्र आता तुमच्या तर माझ्यात वियोगच नाही. आता दूर तुम्ही झाला मी तुमच्यापासून दूर. हा जो काही वियोग आहे, योग म्हणजे जोडणं, वियोग म्हणजे लांब जाणं. हे आपल्या दोघातलं जी काही लांब आहे ते आता हिथून पुढे आता अजिबात नाही. का आनंद भरताच्या अंतकरणाच्या ठिकाणी झालेल्या चित्ताच्या ठिकाणी स्वानंदाने गर्जून सांगू लागला प्रभू रामचंद्र तुमच्यातलं आमच्यातलं असणारं दुःख संपलं का तर तुमच्या पादुका जवळच म्हणजे तुम्ही माझ्या जवळ आहोत. ऐकोनी भरता ऐकोनी भरताचे वचन श्रीराम झाला सुख संपन्न दोघंही दिले आलिंगन भरत शत्रुघ्न सुख श्रीराम जय राम राम. अशा प्रकारे भरताचं बोलणं प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि प्रभू रामचंद्राला सुद्धा आनंद वाटला बरं का. सुख वाटलं, समाधान वाटलं, आनंद वाटला आणि आनंदाच्या भरात दोघांनी एकमेकाला असणार आलिंगन दिलं. आलिंगन पडलं की असं वृत्तीत असतं बरं का. आलिंगन नाही म्हणलं की आता ती त्यांनी सूर्यागळात लावला तर मला काय जमानच म्हणलं आता थांबवावं लागतंय म्हणजे यंदा. मग म्हणले असणार आलिंगन दिलं दोघांनाही समाधान वाटलं, सुख वाटलं, ऐकणाऱ्याला सुद्धा सुख वाटलं असं. आता सिक जरा जुळणं म्हणलं असं पाळणं घालणाऱ्या मग म्हणले असणार असं प्रकारचं असणार आलिंगन घेतलं, सुख वाटलं, समाधान वाटलं आणि आता भरत शत्रुघ्न सुद्धा सर्वच्या सर्व असणार सुखरूप झाले, आनंदित झाले. 14 वर्षी 14 दिवशी मी येईन नेशी संध्यान धारावा मानशी मी जगपाशी निरंत श्रीराम जय राम
काय काय असणार भरतजी, 14 वर्ष 14 दिवसाचा माझा नियम आहे. तोपर्यंत मी असणाऱ्या वनवासाच्या ठिकाणी राहणार आहे. ह्याच्यात संशय तिळ मात्र धरू नका. संशयनं धरावं, अजिबात संदेह धरू नका म्हणले तुम्ही असणारा. तर ह्या 14 वर्ष 14 दिवसात मी जरी वनात असलो, मी जरी लंकेच्या ठिकाणी असलो, मी जरी कुठे जरी असलो, तरी पादुकाच्या रूपात तुमच्या जवळ आहे. कुठल्याही भ्रांतीत तुम्ही अडकू नका. प्रभू रामचंद्र आश्वासन देऊ लागले. ऐसे बोले श्री रघुनंदन यथार्थ मानी भरत शत्रुघ्न दोन्ही कर संपुट जोडून साष्टांगी नमन त्याही केले श्रीराम जय राम राम. अशा प्रकारे असणाऱ्या प्रभू रामचंद्र बोला बरोबर असणारा भरतजीच्या मनाला पटलं, शत्रुघ्नच्या मनाला पटलं गेलं. दोघांनी हात जोडले आणि हात जोडून असणारा दोघांनी प्रभू रामचंद्राला नमस्कार केला. नमस्कार करून काही करू लागलेले. बंधू बंधूसा झाला एक भावा, बंधू बंधूशी प्रेम अपूर्व या लागी चित्रकूटाशी बांधव जगले नाम श्रीराम श्रीराम जय राम राम. बंधू बंधूचा एक भाव झाला, भावा भावाचा एक भाव झाला. एकच भाव झाला बरं का. सगळ्याच्या मनात एकच काय आनंद आणि सुख. तिळ मात्र विषम भाव होता, सगळा संपला, भेद संपला. आपण असे आहोत तसे आहोत हे सगळं संपलं. चौघच्या चौघ एक भाव झाला आणि अपूर्व कधी न पाहिलेलं भावा भावाचं प्रेम हिथं असणारं उफाळून आलं. म्हणून ह्या चित्रकूट पर्वताला प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने बांधव असं नाव ठेवलं. म्हणजे तिथं चौघा बंधूशी एकात्मता चित्रकूटी आली हाता या लागी बांधव हे नाम तत्वता स्वभावता चित्रकूटाचा श्रीराम जय राम राम. असणाऱ्या चौघा भावांची सत्ता एकमेकाच्या हातात आली. चौघालाही आनंद वाटला, सुख वाटलं आणि एक मत झालं. लक्षात ठेवा, गातर घरात मत, गावात पत आणि शेतात खत, तर सगळं व्यवस्थित होतं. नाहीतर एकमेकाची मतांतर तर झालं तर घरात फुटायला काय वेळ लागला नाही. आपण बघितलं ह्यांचं घर सुद्धा फुटलं, देवाच्या बापाचं फुटलं, देवाचं फुटलं तर आपलं काय. प्रारब्ध कोणाशी तळेना अशी प्रारब्धाची देणं बरं का. प्रारब्ध देवाला सुद्धा लागू आहे. महाराज म्हणलं तर नाही लागू, पण लागू आहे देवाला सुद्धा. कृष्ण साह्य पांडवाशी ती भोगिती नष्ट चिरियशी प्रारब्ध राम वनवासा गेला, शीत वियोग झाला. प्रारब्ध कोणाला चुकत नाही, देवाला चुकत नाही, देवाच्या बापाला चुकत नाही, आपल्याला तर काय चुकणार आहे म्हणजे. पण हे प्रारब्ध असणार एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृत्य त्याचा नाश झाला. प्रभू रामचंद्राची कृपा पादुका रूपी कृपा चौघावर झाली. वशिष्ठ महाराजांची कृपा चौघावर झाली गेली आणि चौघ भाऊ 4 वाटाने जाणारी एकमत झालं. एका भावाने असणार भाव मत विश्वास एक झाला. सर्वांचं मत एक झालं गेलं, ऐक्य भाव निर्माण झाला. म्हणून त्या चित्रकूटाला बांधव असं नाव ठेवलं गेलं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. लागोनी श्रीरामाच्या चरणा वंदोनी जानकी लक्ष्मणा तिघा करोनी प्रदक्षिणा भरत शत्रुघ्ना उल्लासू. श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. असणाऱ्या भरतजींनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे. ज्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी निर्वाणीचा शब्द त्या ठिकाणी सांगितला गेला. शास्त्रानुसार असणाऱ्या भरताच्या मनाचं मनोगत त्या ठिकाणी सांगितलं गेलं, सांत्वन त्या ठिकाणी केलं आणि भरताला असणाऱ्या रामाचं बोलणं पटलं गेलं. त्यावेळेस असणाऱ्या भक्तांनी म्हणजे प्रभू रामचंद्राच्या चरणावर नतमस्तक त्या ठिकाणी झाले. रामाच्या पायाचं असणारं वंदन त्या ठिकाणी केलं. तसंच आपला असणारा भाऊ लक्ष्मण आहे, लक्ष्मणाचंही दर्शन त्या ठिकाणी घेतलं. तसंच प्रभू रामचंद्राची असणारी पत्नी सीतामाऊली त्यांच्याही चरणाचं दर्शन असणाऱ्या भरतजींनी त्या ठिकाणी घेतलं. राम लक्ष्मण आणि असणाऱ्या सीतामाऊली या तिघालाही असणाऱ्या उजवी प्रदक्षिणा त्या ठिकाणी घातली. भरतजीला अतिशय आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. राम पादुका ठेवून शिरी
दोघे बैसले रथावरी निशा नेत्राहितिल्या बेरी निज गजरी निघाले. मग असणाऱ्या ज्या प्रभू रामचंद्राला विनंती करून त्यांच्या ज्या पादुका असणाऱ्या भरतजींनी मागून घेतलेल्या होत्या, त्या असणाऱ्या पादुका भरतजींनी दोन्ही हातामध्ये धरल्या, नमस्कार केला आणि आपल्या डोक्यावर त्या ठिकाणी धारण केल्या. आणि पादुका डोक्यावर धारण करून रथामध्ये असणारे भरतजी त्या ठिकाणी बसले गेले. आणि असणाऱ्या बसल्याबरोबर असणाऱ्या ध्वज पताका त्या ठिकाणी त्राटल्या गेल्या. असणाऱ्या वाजंत्र्याचा ध्वनी त्या ठिकाणी आणि निघू लागला. सर्व मंडळी असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा जय जयकार आणि त्या ठिकाणी म्हणले करू लागले. श्रीरामे निज माता संभोगिल्या सुखरूपता त्यांच्या चरणी ठेवणी माता त्याही समजता बोलाविल्या. मग नंतर असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी म्हणजे ज्या काही असणाऱ्या माता आलेल्या होत्या, कौशल्या असणाऱ्या सुमित्रे सहित आणखी असणाऱ्या 700 स्त्रिया त्या ठिकाणी होत्या. या सगळ्यांच्या मनाचं समाधान असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केलं. जे दुःख होतं त्या दुःखाचं निरसन त्या ठिकाणी केलं, सांत्वन केलं आणि त्यांना असणारा आनंद त्या ठिकाणी प्राप्त करून प्रभू रामचंद्रांनी म्हणजे दिला. त्याच वेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी सर्व असणाऱ्या मातांचं असणारं दर्शन त्या ठिकाणी घेतलं. प्रत्येकाच्या चरणावर नतमस्तक प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी झाले आणि सगळ्याची असणारी बोलवण आनंदानं प्रभू रामचंद्र करू लागले. सैन्य सेनानी प्रधान ती वंदनी रघुनंदन होऊन या सुख संपन्न अयोध्या गमन ती केले. मग असणाऱ्या सर्व म्हणजे जी काय असणाऱ्या भरतजी बरोबर आलेलं सैन्य होतं, सेनापती होते, प्रधान त्या ठिकाणी आलेले होते. ह्या सर्वांनी प्रभू रामचंद्राचं असणारं दर्शन म्हणजे त्या ठिकाणी घेतलं. प्रभू रामचंद्राला वंदन त्या ठिकाणी केलं. आणि ज्या वेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं त्यावेळेस सर्व मंडळीला अतिशय आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. सुख संपन्न त्या ठिकाणी झाले आणि आनंदानं प्रभू रामचंद्राची परवानगी घेऊन अयोध्येकडे म्हणजे त्या ठिकाणी निघू लागले. निज गजरी अति उल्हासी भरताला प्रयागासी भेटून या भरद्वाजासी वृत्तांत त्यापासी सांगितला. मग रामनामाचा जयघोष करत सर्व सेनापती प्रधान असणारी सैन्य त्या ठिकाणी यांच्यासह भरत असणाऱ्या अयोध्या नगरीच्या परतीच्या मार्गाला त्या ठिकाणी लागलेलं आहे. आणि लागला असताना असणाऱ्या प्रयाग तीर्थाच्या जवळ म्हणजे भरतजी सर्व सैन्यासहित त्या ठिकाणी आले. त्याच प्रयाग तीर्थाच्या जवळ म्हणजे असणाऱ्या भरद्वाज ऋषीचा असणारा आश्रम त्या ठिकाणी होता. त्या आश्रमाच्या ठिकाणी असणारे भरतजी त्या ठिकाणी गेले. जो काही प्रभू रामचंद्राबरोबर इतिवृत्तांत त्या ठिकाणी घालला गेला ती सविस्तर माहिती असणाऱ्या भरतजींनी आणि असणाऱ्या भरद्वाज ऋषीला म्हणजे सांगितली गेली. श्रीरामाच्या निज पादुका देखोनी भरताचे मस्तका भरद्वाजा पावला हरिका म्हणे धन्य ती लोकी भरता तू. मग असणाऱ्या भरतजीचं असणारी भेट घेतली, दर्शन असणाऱ्या भरद्वाज ऋषीचं भरतजींनी त्या ठिकाणी घेतलं. आणि असणाऱ्या भरद्वाज ऋषीची नजर भारताकडे त्या ठिकाणी गेली. भरतजींनी आपल्या असणाऱ्या मस्तकावर प्रभू रामचंद्राच्या पादुका त्या ठिकाणी धारण केलेल्या आहेत. आणि असणाऱ्या भरद्वाज ऋषींनी बघितलं गेलं. भरद्वाज ऋषीला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. ह्या पादुका सहजासहजी कुणालाही त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. आणि भरतजी तुम्ही धन्य धन्य त्या ठिकाणी आहात म्हणून म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पादुका तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. त्रैलोक्यामध्ये तुम्ही असणारी त्या ठिकाणी धन्य धन्य म्हणजे त्या ठिकाणी आहात. तुमच्यासारखा श्रेष्ठ असणारा भक्त आणि दुसरा म्हणजे कोणी नाही. परमानंदे परिपूर्ण भरता दिदले आलिंगन देवोनिया आशीर्वचन अयोध्ये गमन करविले. मग एवढा आनंद असणाऱ्या भरताच्या मस्तकावर पादुका पाहून भरद्वाज ऋषीला त्या ठिकाणी झाला. आनंदाच्या भरात दोन्ही असणारे हात त्या ठिकाणी पसरले गेले. प्रेमाचं आलिंगन भरतजीला भरद्वाज ऋषींनी त्या ठिकाणी दिलं आणि वर्ण असणाऱ्या कृपेचा वरदहस्त त्या ठिकाणी ठेवला. आशीर्वाद असणाऱ्या भरतजीला त्या ठिकाणी दिला आणि असणाऱ्या अयोध्येच्या मार्गाला भरतजीची बोलवण म्हणजे भरद्वाज ऋषींनी मध्ये केली. गंगा उतरवणी जळकरी गुवकाचे निज नगरी भरताला शृंगवेरपुरी गजभारे गरजत. मग भरद्वाज ऋषीचा निरोप घेतला
अयोध्येचा मार्ग क्रमण करण्यासाठी भरतजी तत्पर त्या ठिकाणी झाले. सर्व सैन्य प्रजा असणारे सेनापती प्रधान घेतलेले आहेत आणि आपला असणाऱ्या अयोध्येचा मार्ग धरला असताना गंगा नदीच्या तीरावर त्या ठिकाणी आले. तिथंच असणारी म्हणजे त्या ठिकाणी गुहकाची नगरी आहे, त्या ठिकाणी श्रृंगवेरपूर नावाची. तिथं म्हणजे असणारे भरतजी त्या ठिकाणी आले आणि असणाऱ्या गुहकाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी आश्रमाजवळ आल्याबरोबर काय असणारे भरतजी करू लागले. राम पादुका देखोनी शिरी गुहक लोटांगना करी भरत चरणा वंदनी शिरी हर्ष निर्भरा नाचत. मग असणाऱ्या गुहकाला ही प्रभू रामचंद्राचा इतिवृत्तांत त्या ठिकाणी भरतजींनी सांगितला. गुहकाच्या मनाचं समाधान त्या ठिकाणी झालं आणि गुहकानी ज्या वेळेस भरताच्या मस्तकावर राम पादुका त्या ठिकाणी बघितल्या गेल्या, गुहकालाही अतिशय आनंद झाला. साष्टांग दंडवत असणाऱ्या गुहकानं भरताच्या चरणावर त्या ठिकाणी घातला, लोटांगण त्या ठिकाणी घातलं आणि आपलं असणारं मस्तक भरताच्या चरणावर त्या ठिकाणी टेकवलं गेलं आणि राम पादुका पाहिल्याबरोबर मनाला एवढं समाधान गुहकाच्या त्या ठिकाणी झालं. आनंदानं असणारे गुहकजी आणि म्हणले नाचू लागले. राम पादुका आल्या हाता त्या तुवा प्रेमे ठेविल्या माता धन्य भाग्य तुझे भरता तू पडियंता श्रीरामा. आणि असणारे गुहकजी बोलू लागलेले आहेत. भरता, प्रभू रामचंद्राच्या पादुका तुला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या, तुझ्या हाताला मिळाल्या गेल्या आणि त्या प्राप्त झाल्याबरोबर तो त्या असणाऱ्या पादुका आपल्या मस्तकाच्या ठिकाणी धारण केल्या, मस्तकावर ठेवल्या. हे कुणालाही त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. भरता तुला असणारं प्राप्त त्या ठिकाणी झालंय. धन्य धन्य असणाऱ्या भरता तो आहे त्या ठिकाणी. तू अतिशय रामाचा पर्यंत आहे, अतिशय जवळचा आहे, प्रेमळ असणारा भक्त आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणले हे तुला असणाऱ्या पादुका रामाच्या प्राप्त झाल्या, तू त्रैलोक्यामध्ये असणारा धन्य धन्य असणाऱ्या भरता आहे. बेटी देवोनी गुहकासी परम सुख झाले त्यासी भरत निघाला अयोध्येसी निज सैन्यासी सत्वरा. मग असणारी भेट म्हणजे गुहक कोळ्याला दिल्याबरोबर भरतालाही अतिशय समाधान झालं आणि गुहक कोळ्यालाही अतिशय समाधान त्या ठिकाणी झालं. दोघांनाही समाधान त्या ठिकाणी झालं. गुहकाची परवानगी त्या ठिकाणी घेतली, विचारपूस केली, परवानगी घेतली आणि आपल्या असणाऱ्या स्वसैन्यासह भरतजी अयोध्या नगरीचा मार्ग त्या ठिकाणी धरू लागले. अयोध्या देखोनी भरता सुख निपजे त्याच्या चित्ता तेथे माता ठेवणी समजता होय निघता नंदी ग्रामा. मग असणारे भरतजी डोक्यावर असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पादुका धारण केलेल्या आहेत. सर्व असणारी प्रजा बरोबर आहे, 700 असणाऱ्या स्त्रिया माता बरोबर आहेत त्या ठिकाणी आणि असणारे सेनापती आहेत, प्रधान आहेत त्या ठिकाणी. ह्या सर्व लवाजमा सहित अयोध्या नगरीच्या जवळ त्या ठिकाणी भरतजी आलेले. आल्याबरोबर अयोध्या नगरी पाहिल्याबरोबर तिथंच असणारे भरतजी थांबले गेले. तिथूनच असणाऱ्या अयोध्या नगरीला साष्टांग दंडवत त्या ठिकाणी घातला. प्रेम बरे असणारा नमस्कार असणाऱ्या अयोध्या नगरीला भरतजींनी केला आणि सगळ्याला अयोध्या नगरीकडे जाण्यासाठी सांगितलं आणि भरतजी प्रभू रामचंद्राच्या पादुका मस्तकावर घेऊन नंदीग्रामाच्या ठिकाणी म्हणले जाऊ लागले. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री रामचंद्राय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. व्रतवत्सल्य भरतावरी रती वैसोनी शिर राम पादुकी पंडित शिर आला सत्वर नंदी ग्राम. भातृवत्सल असणारा भरत आहे त्या ठिकाणी. प्रभू रामचंद्राचा असणारा भाऊ भरत आहे आणि या असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा अतिशय प्रिय असणारा पर्यंत जवळचा असणारा भरत आहे त्या ठिकाणी आणि तो असणाऱ्या आपल्या रथामध्ये त्या ठिकाणी रामाच्या पादुका मस्तकावर धारण केलेल्या आहेत. रथामध्ये त्या ठिकाणी बसलेला आहे आणि अतिशय शोभायमान असणाऱ्या पादुका त्या ठिकाणी डोक्यावर दिसू लागलेल्या आहेत. असा रथामध्ये बसून भरतजी नंदीग्रामाच्या ठिकाणी म्हणले आले. नंदीग्रामी बाह्य प्रदेशी राम पादुका स्थापोनी शिशी भरत राजा राजऋषी झाला तापसी अनुतापे. मग असणाऱ्या नंदीग्रामाच्या ठिकाणी गेल्याबरोबर नंदीग्रामामध्ये असणारे भरतजी त्या ठिकाणी गेलेले नाहीत. बाहेरच्या असणाऱ्या शेजारच्या विभागात असणाऱ्या प्रदेशामध्ये असणारे भरतजी त्या ठिकाणी थांबले.
तिथंच असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या पादुकांचं असणारी स्थापना त्या ठिकाणी केली. आणि ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने वनवास व्रत धारण त्या ठिकाणी केलेलं आहे, जटा वळलेले, अंगाला असणाऱ्या झाडाच्या साली त्या ठिकाणी वल्कलांबल धारण त्या ठिकाणी केलेलं आहे, तसा असणारा त्या ठिकाणी मुनीचा वेश असणाऱ्या भरतजींनी त्या ठिकाणी धारण केला. आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पादुका तशाच म्हणजे असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि नंदीग्रामाच्या बाह्य प्रदेशामध्ये भरतजी म्हणजे त्या ठिकाणी थांबलेले आहेत. पण कसे थांबलेले आहेत? आनंदानं नाही, अनुताप त्या ठिकाणी झालेला आहे. जोपर्यंत 14 वर्ष असणाऱ्या प्रभू रामचंद्र असणारा वनवास करून माघारी येत नाही, तोपर्यंत या असणाऱ्या रामाच्या पादुका या मस्तकावर त्या ठिकाणी धारण करणार आहेत. अनुताप झालेला आहे. ज्याप्रमाणे वनामध्ये प्रभू रामचंद्र काहीही त्या ठिकाणी खात नाहीत फळाशिवाय, तसं इथं अनुताप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. आणि अन्न पाण्याशिवाय फक्त प्रभू रामचंद्राची असणारी भक्ती त्या ठिकाणी करायची, एवढा मनोदय झाला. आणि नंदीग्रामाच्या बाह्य प्रदेशी भरतजी थांबले गेले. नगरी त्याजोनी समस्त माता, अनुकूल त्याजोनी निजकांता, राजभोग नातावळ श्रीराम व्रता अनुसरला. मग असणारा त्या ठिकाणी असणाऱ्या भरतजींनी कशाचीही आशा त्या ठिकाणी केलेली आहे. सगळ्यावर निराश असणारे भरतजी त्या ठिकाणी झालेले आहेत. अयोध्या नगरीची आशा सोडली, अयोध्या नगरीचा त्याग त्या ठिकाणी केला. एवढंच नाही, स्वतःला असणारी पत्नी आहे त्या ठिकाणी, त्या पत्नीचाही त्याग त्या ठिकाणी केला. असणाऱ्या राज्याचा उपभोग घ्यावा आणि राज्य चालवावं हेही मनातून त्या ठिकाणी काढलं गेलं. राज्याचाही त्याग त्या ठिकाणी केला. आणि प्रभू रामचंद्रानं जसं व्रत आचरण त्या ठिकाणी केलं, तसंच व्रत असणाऱ्या आणि भरतजींनी त्या ठिकाणी म्हणजे करण्यासाठी तत्पर म्हणले झाले. वनवासी श्री रघुनाथ, जे जे व्रत आचारात, ते अंगीकारी भरत, तोही श्लोकार्थ अवधारा. मग वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्र जसं म्हणले असणारं व्रत त्या ठिकाणी अंगीकारलेलं आहे. काय व्रत आहे त्या ठिकाणी? काहीही असणारं अन्न प्राशन त्या ठिकाणी करायचं नाही, फक्त असणारा फलहार त्या ठिकाणी करायचा. आणि हेच असणारं व्रत भरतजींनी त्या ठिकाणी अंगीकारलं गेलं. आणि ते व्रत अंगीकारत म्हणजे त्या ठिकाणी ह्या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी म्हणजे भरतजी बसले गेलेले आहेत. त्याच्याविषयीचं असणारं कथानक आणि म्हणजे पुढे ऐका. राज्य वैभव त्योजनी दुरी, जटावल कचिरधारी, राजपादुकास्तो कोणी शिरी, जळफलहारी निर्वाह. असो पांडुरंगा करू प्रथम नम्र दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान 72 वत्सल आपल्या भावाबद्दल किती प्रेम आहे, भाऊ कसे असावेत हे जगताला दाखवायचंय. ती संकटात आहे, ती दुःखात आहे आणि आपण आनंदात आहे. जगाला दाखवायचंय जसं त्याला आनंद असेल तसंच आपल्याला आनंद आहे. राज्याचं वैभव प्रभू रामचंद्राला प्राप्त होतं. त्या प्रभू रामचंद्राने राज्य वैभव सोडलं, भरतजीनं बी राज्य वैभव सोडलं. प्रभू रामचंद्राने आता असणाऱ्या इंगुदी वृक्षात असणाऱ्या चीक लावलेला, वडाच्या झाडाचा चीक लावला, जटा वळलेल्या, भरतजीने बी असणाऱ्या जटा वळल्या गेल्या. वल्कलांबर धारण केलेला, झाडाच्या सालीचे वस्त्र तयार केलेले आहेत. आणि ती वस्त्र जशी प्रभू रामचंद्राने परिधान केली तशाच प्रकारे भरतजीने सुद्धा असणारी वस्त्र प्रदान केली. प्रभू रामचंद्राच्या पादुका आपल्या डोक्यावर ठेवल्या गेल्या आणि आपल्या पोटाचा निर्वाह करायचा आहे, ध्येय सांभाळायचा. प्रभू रामचंद्र भेटेपर्यंत 14 वर्ष 14 दिवसाचा नियम आहे, तोपर्यंत जगलं बी पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी का तर अन्नमय प्राण आहे. अन्न नसेल तर प्राण वाचला जात नाही. म्हणून तो अन्न प्राण वाचण्यासाठी आणि शरीराची असणारी योग्य ती असणारी देखभाल व्हावी त्याच्यासाठी फळहार. पण आपल्यात अपशब्द झाला फराळ. तिने फराळीवर चाललं, फळहार त्याला सिद्ध शब्द आहे. मग तो फळांचा आहार घेऊ लागले आणि आपला उदरनिर्वाह असणाऱ्या प्रभू रामचंद्रासारखं करू लागले. वाचा जव होय श्रीरामाचे आगमन, तव वरी करणे नाही भोजन, दृष्टी पाहणे नाही अन्न, देह वर्तने जळभरी. जोपर्यंत प्रभू रामचंद्र येत नाही तोपर्यंत भोजन करणे नाही, जेवणच करणे नाही.
म्हणजे 14 वर्षाचा वनवा. उपवासच म्हणायचे आपल्या भाषेमध्ये. आणि तुम्ही म्हणता करतात का? करतात का कसला? 14 वर्षाचा 14 महिन्याचा तर करते ती बाबा एक माणूस उपवास. 14 महिन्याचा करते ती. आता बी करते ती मारवडीची माणसं 14 महिन्याचा उपवास करतात. पण जेवते ती कसं, आज नाही जेवायचं उद्या जेवायचं, एक दिवसानं एक टाइम जेवायचं, असा 14 महिन्याचा उपवास करते ती. आपल्या चातुर्मास करते ती, एक टाइम जेवण 4 महिन्याचा 5 महिन्याचा. तसं म्हणजे असणार जोपर्यंत बरोबर रामचंद्र येत नाही तोपर्यंत भोजन जेवण करायचं नाही. दृष्टीनं अन्न सुद्धा पाहायचं नाही. काय नियम असेल बघा. अन्न पाहिलं तर आपण म्हणतो मन गेलं, मग मन गेलं काय खाल्लं काय एकच. म्हणून दृष्टीनं अन्न सुद्धा पाहायचं नाही. फक्त उदरनिर्वाह वाट पाहायची, देह टिकला पाहिजे म्हणून असणार फळार करू असं निर्धार केला. श्रीराम पादुकाचे भजन, श्रीराम पादुकाचे पूजन, श्रीराम पादुकाचे निज ध्यान स्मरण चिंतन. श्रीरामाचे काहीच नाही म्हणजे असणार दिनी हाची धंदा हरी गोविंदा. पूजन करायचं, प्रभू रामचंद्राच्या पादुकाचं पूजन करायचं. भजन म्हणजे असणारी सेवा करायची असेल तर प्रभू रामचंद्राच्या पादुकाची सेवा करू लागलेले आहेत. ध्यान करायचं असेल तर प्रभू रामचंद्राच्या पादुकाचं. आणि एवढंच नाही, चिंतन करायचं म्हणलं तरी श्रीराम जय राम जय जय राम. राम पादुकी धत्री अन्नपत्र मुद्र झल्लरी कनगंधन घेऊन करी निरंतरी धाहित. निरंतर असणार काय करू लागलं हातात एक असणार, आपल्या भाषेत वारा घालायला घेतलेला काहीतरी पत्र एक असणार, झाडाचं पान घेतलेलं आणि ते पान हातात घेऊन म्हणजे असणार प्रभू रामचंद्राच्या आपल्या पादुका डोक्यावर आहेत, त्याच्यावर सुद्धा एक पान धरलेलं आहे हाताने, दुसऱ्या हाताने त्याला वारा घालण्याचं काम भरतजी करू लागलेले आहेत. श्रीराम नाम स्मरता आरानुक नाही भरता, मेळोनी साधू संता श्रीराम कथा अनुवादे. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करताना आळस नसावं बरं का, लक्षात सांगितलं. न करावा कोणी आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. आळस चालत नाही देवाचं नाम घेत असताना. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आळस बाजूला सोडून भरतजी अखंड करत होते. आणि ही बातमी शेजार पाजारच्या गावामध्ये सर्वत्र माहिती पडली, गेली कळावर पडली. अनेक ऋषी मंडळी साधू संत नंदीग्रामाच्या ठिकाणी आले. म्हणले नुळे हा एकड्याच्या त्यांच्यामुळे आपल्याला घडतंय आहे का नाही, त्यांच्यामुळे आपल्याला घडतं का नाही तर आपण बसलं असतं. चौकोनी बॉक्स टीव्ही ताबडतोब वाटलं. लॉंग फॉर्म माहिती का, टी म्हणजे ताबडतोब, व्ही म्हणजे वाटलं. ताबडतोब वाटलं करणाऱ्या कोण असेल तर ती बॉक्स आहे आणि त्या बॉक्सासमोर बसलं असतं. आपण भाग्यवानात असणार, नशिबान असणार, माहिती परिवाराने आपल्याला असणाऱ्या ह्या मंदिरामध्ये असणारी सुंदर असणारी ही लाभ आपल्याला सेवेचा दिला गेला. आपल्या तरी माझ्या भाग्या पार नाही, त्यांच्या दैवाला पार नाही असं म्हणजे असणार. तशी बातमी नंदीग्रामाच्या ठिकाणी पसरली. भरतजी प्रभू रामचंद्राची कथा सांगतात, भरतजी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतात. चला आपल्याला बी त्यांच्या बरोबर होईल म्हणून सर्वच्या सर्व शेजार पाजारचे ऋषी मंडळी भारताच्या जवळ येऊन रामकथा ऐकू लागले, भगवंताचं चिंतन करू लागले. श्रीरामाज्ञा मानुनी माथा भरत अयोध्याला मागुता, त्याच्या पादुका एकाग्रता होय भजता अति ती प्रीती. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेशीर सावंद्य मारून भरतजी अयोध्या नगराच्या ठिकाणी आलेले आहेत आणि अयोध्या नगराच्या ठिकाणी येऊन पादुकाची सेवा एकाग्र करू लागलेले. चित्त एकाग्र, मन एकाग्र, बुद्धी एकाग्र, अंतःकरण एकाग्र करून आवडीने प्रभू रामचंद्राच्या पादुकाची सेवा करू लागलेले आहेत. नामस्मरण असेल, पूजन असेल, कुठल्याही प्रकारची सेवा जशी घडल तशा प्रकारे अतिशय प्रीतीने आवडीने सेवा करू लागलेत. श्रीरामाचे निज वचन त्याशी सर्वस्वी विधीला प्राण, अयोध्या राज्य संरक्षण करी शत्रुघ्न भरताज्ञे. प्रभू रामचंद्राचं जे काही असणारं बोलणं आहे त्या बोलण्याला प्राण शिवकला भरतजीनं आपलं बघा लक्षात ठेवा. मेलं तरी भेटतं पण प्रभू रामचंद्राच्या शब्दाला डाग येऊ द्यायचा नाही. काही का होईना तिकडं असं असणारा ठाम निश्चय केला आणि अयोध्या नगराच्या ठिकाणी अशा प्रकारचं व्रत धारण करून बसलेले आहेत. आणि भरतजीच्या आज्ञेने अयोध्या नगराचं संरक्षण स्वतः शत्रुघ्न करू लागलेत. भरताज्ञे अति सादर शत्रुघ्न आठही प्रहर, आज्ञाधारी निरंतर अनुमात्र नुल्लगी. भरताची आज्ञा शिरसावंदे शत्रुघ्नानं मानलेले आहे आणि म्हणून 8च्या 8 प्रहर, 8 प्रहराचा एक दिवस होत असतो बरं का. 2-2 तासाचे एक प्रहर असतात. आपल्यात म्हणतात पहाट, परत असणार तिसरा पहार, दुपार,
परत संध्याकाळ रात्र अशा प्रकारच्या 8 प्रहरी 8 दोन्ही 8 त्रिक 24 असं असणार सर्वत्र असणार 8 प्रहरीचा एक दिवस असतो. तसं 8ही प्रहरमध्ये असणार निरंतर भरतजीची आज्ञा मानून शत्रुघ्न अयोध्या नगराचं संरक्षण करू लागले. अनु मात्र थोडंही त्यांच्या शब्दाच्या पलीकडे अजिबात गेले नाहीत. बहुतापस अनुष्ठानी त्या माझी भरत महामुनी विनटलासे श्रीराम भजनी अनुदिनी तनिष्ठ. अनेक असणारे तापसे अनुष्ठान करणारे नामस्मरण चिंतन करणारे आहेत म्हणले. आणि त्याच्यात आता भरत महान मुनी बनले. मनाला ज्यांनी एकाग्र केलं, मनावर ज्यांनी विजय मिळवला. का तर सगळ्यात महत्वाचं असतं परमार्थ आणि भगवंताची सेवा करत असताना मनावर ताबा मिळवावा लागतो. तो मनावर ताबा मिळवला गेला आणि प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये अतिशय असणारे मनसोक्त प्रीतीने आवडीने प्रभू रामचंद्राची सेवा ती ही अनुदिनी रात्रंदिवस करू लागले. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. नंदीग्रामी ब्रह्मप्रदेशी भरत राहिला मुनिवेशसी. तेथे योगी दिगंबर संन्यासी येती त्यापासी दुरस्थ. नंदीग्राम गावाचं नाव आहे आणि त्या गावाच्या बाहेरच भरतजी राहिलेले आहेत आणि तेही मुनी वेशामध्ये राहिलेले आहेत. मुनीचा वेश आपण बघतो भगवी कपड्यात रुद्राक्षाच्या माळ्यात वीरगुंटी बांधलेली असती आणि अशा मुनीच्या वेशामध्ये राहिलेले आहेत. सर्व आजूबाजूच्या असणाऱ्या ऋषीवर यांना कळलं गेलं, दिगंबर लोकांना कळलं गेलं, संन्याशांना कळलं गेलं, असणाऱ्या लांब लांबच्या असणाऱ्या वानप्रस्थांना कळलं गेलं आणि सर्वच्या सर्व भरतजीच्या असणाऱ्या जवळ येऊन प्रभू रामचंद्राचं चिंतन भजन करू लागले. आले तपोराशी ऋषी गण आगमिनी गावी अति सज्ञान. जपी दानी मुमुक्ष जान साधू सज्जन तेथे आले. तपांमध्ये श्रेष्ठ असणारे ऋषीवरी आहेत. आगम नावचं शास्त्र आहे, निगम नावचं शास्त्र आहे. या शास्त्रांमध्ये ज्ञानी असणारे पंडित असणारे ज्याला माहिती आहे ते सुद्धा असणारे भरतजीच्या जवळ आले. मोक्ष म्हणजे मोक्षाला जाण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, जे जप करतात, जे ध्यान करतात, असे जे काय साधू सज्जन आहेत ते सुद्धा नंदीग्रामाच्या जवळ आले. देशोदेशींच्या प्रजा प्रधान श्रवणी श्रद्धाळू भगवत जान. अंजली संपुट जोडून उभा शत्रुघ्न वचनार्थी. असणारे श्रद्धाळू लोक सुद्धा आले. श्रद्धाळू असल्याशिवाय तर असणार किंमतच नसते कुठल्याही कार्यक्रमाला. सर्व अंतःकरणाच्या ठिकाणी श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास, भाव ज्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी. असे जे काय असणारे लोक आहेत भरपूर आणि देशीचे असणारे प्रधान असणारे लोक आलेले आहेत. पण कसे आलेले आहेत? श्रवणी, ज्याला ऐकण्याची फार इच्छा आहे. का तर श्रवणाच्या विषय वैसावी एवढी साम्राज्य भुवनी घर केले. सर्वात श्रेष्ठ नवविध भक्तीमध्ये प्रथम भक्ती कुठली असेल तर श्रवण भक्ती आहे. श्रवण म्हणजे ऐकणे आणि ऐकल्यानंतर जेवढा सुखी होतो तेवढं वाचल्यावर नाही, सांगितल्यावर सुखी होत नाही. एवढं ऐकण्यामध्ये किंमत आहे. ती प्रभू रामचंद्राची कथा ऐकण्यासाठी भरपूर असणारे सर्वच्या सर्व लोक असणारे आलेले आहेत. सर्वांनी हात जोडलेले आहेत आणि हात जोडून त्या भरतजीच्या समोर उभा राहिलेले आहेत आणि शत्रुघ्न सुद्धा बाजूला उभाच आहे. भरतजी काय सांगतात, कसं संरक्षण करायचं, काय अयोध्या नगर ठिकाणी केले हे ऐकण्यासाठी भरतजी ही असणारे शत्रुघ्न उभा आहे. भरत मुखे रामायण श्रवणे होतासे समाधान. देखोणी पादुकांचे भजन विस्मित जन अवघेही. भरतजीच्या मुखातून रामायण आहे, प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. ज्यांनी जे ऐकत होते त्यांना सुख वाटत होतं, आनंद वाटत होता, समाधान वाटत होतं. काय पादुकांची सेवा आहे, काय पादुकांचं भजन आहे, काय पादुकावर श्रद्धा आहे भरतजीची. अशी सर्व असणारे गावातली लोक बघत होती, येणारे जाणारे बघत होते, ऋषी मंडळी बघत होते. सर्वांना आश्चर्य वाटत होतं. सेवा करावी तर भरतजी सारखी करावी असं प्रत्येकाला वाटू लागलं. भरताचे नित्य संगती स्मरण होराती. देखोणी श्रीरामाची भक्ती सुखी होती समस्त.
संगतीचा परिणाम असतो बरं का. सगळ्यात मोठा असणारं संगत कोणाची करायची, फार असणार सर्वात श्रेष्ठ असणार माणसासाठी योग्य साधन असेल तर काय असेल तर संगती. का तर साधूच्या संगती तरुणोपाय. या जगतातून असणारा तरुण जायचं असेल तर साधू संतांची संगत धरावा लागेल. म्हणून भरतजीच्या संगतीमुळे असणार स्मरण आणि श्रवण अहोरात्र होऊ लागलं. बघा संगत भारताची केली म्हणून रामायण ऐकायला मिळलं. रामायण ऐकायला मिळलं तर मिळलंच, पण प्रभू रामचंद्राचं चिंतन करायला सुद्धा मिळलं का नाही. कथा ऐकायची, वर्ण चिंतन करायचं. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्राची भक्ती असणाऱ्या भरतजीची सर्व गावातल्या लोकांनी बघितली. बघितल्यानंतर सर्वांना सुखानंद वाटू लागला. श्रीराम पादुका ठेवणी माथा भरत अयोध्येला साता. राज नाही अधर्म कथा अकर्म वार्ता असेल. प्रभू रामचंद्राच्या पादुका भरतजीने आपल्या डोक्यावर धारण केलेल्या आहेत. त्या दिवसापासून असणाऱ्या ह्या अयोध्या नगराच्या ठिकाणी एकही अधर्माने वागला नाही. अधर्माची वार्ताच गावात शिल्लक राहिली नाही. जो तो असणाऱ्या धर्माने नीतीने वागू लागला. एवढंच नाही, कुणी अधर्माने वागायला लागलंय असं कानावर सुद्धा गावात आलं नाही. जो तो धर्माने नीतीने न्यायाने असणाऱ्या अयोध्या नगराच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र राज्य करतात की काय, अशा पद्धतीनं त्यांचा धाक धरून व्यवस्थित राज्य कारभार चालू लागलेला आहे. कैसी राजाज्ञा समर्थ प्रजा सत्यवादी समस्त स्वधर्म कर्मी नित्य रथ श्रीराम भक्त श्रद्धाळू. अशी प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे. आणि ती आज्ञा सर्वचे सर्व असणाऱ्या श्री सावंद्य भरतजीनं मानलेले आहे, शत्रुघ्नानं मानलेले आहे. आणि सगळे असणारे सत्यवादी. प्रभू रामचंद्र सत्य तू विठ्ठला कागद आठवला जगताकार. असे सत्य असणारे सर्व असणारे सूर्यवंशाचे राजे सत्य हरिश्चंद्र राजे सुद्धा आहे. असे सत्यवादी असणारे आणि स्वधर्माने स्वनीतीने आणि चांगलं कर्म करणारे अशीच्या सगळे असणारे रामभक्त. आपल्या जे काय वाटेला काम येईल, आपल्या वाटेला जे काय धर्माचं आचरण येईल, आपल्या वाटेला जे काय गावातलं कुठलंही कार्य येईल प्रभू रामचंद्राचं, ते श्रद्धायुक्त अंतःकरणाने सर्व असणारे नागरिक करू लागले. राजा माझी लनिज जन स्वभावेसी श्रीराम नाम स्मरण करीत जीविका वर्तन रामचिंतन अहर्निशी. राज्यामधील असणारे सर्वचे सर्व लोक बघा, गावातील लोक स्वभावच बांधला त्यांचा. का तर एकदा माणसं आपण काय म्हणतो सगळं बदलत पण माणसाचा स्वभाव बदलत नाही. म्हणून मूळ स्वभाव जायना हिच हिंडे ना थांबा. मग मूळ स्वभाव जायना निळकोट म्हणता राहीना. आपल्या भाषेत आहे का तर ती स्वभाव माणसाचा बदलत आहे. आपण उगाच म्हणतो काय सगळ्याला औषध आहे पण स्वभावाला औषध नाही म्हणतात. मग गावातील लोकांचा असणारा स्वभाव बनला का तर माऊलीची ज्ञानेश्वरीमध्ये उभे आहे, मनुष्य जन्म स्वभावता भजनशील. माणसाला भजन करायचं आणि सेवा देवाची करायची शिकवावं लागत नाही. पुढे ठेस मागचा शाना बरोबर होत असतं. कसा गावं लागतं का देवाच्या पाया पुढे काय नाही. ती मनाने आता बघा ती आता लहान करू ती वाटत आपली आई कशी करते, पप्पा कसं करतात, आजोबा कसं करतात, आपल्या मोठी कशी करते ती बरोबर करताय का त्याला शिकवावं लागतं कसं लागतं का नाही. मनुष्य जन्म स्वभावता भजनशील आहे, स्वभावात आहे. आणि तो स्वभाव असणारा अयोध्या नगराचा काय बनला होता प्रभू रामचंद्राचं नामस्मरण. आणि त्यांचा स्वभावाचं नामस्मरण म्हणला. त्याच्यामुळे असणारा आपली जी काय जीवित असणारा राखायचं आहे त्या जीवितवत राखण्यासाठी रात्रंदिवस मध्ये असणारा प्रभू रामचंद्राचं चिंतनच करू लागले. प्रभू रामचंद्राच्या चिंतनाशिवाय दुसरा काही धंदाच राहिला नाही. ऐकोणी भरताचे शील देशोदेशीचे भूपाळ उपायाने घेऊन प्रबळ येती सकाळ भेटीशी. तेव्हा म्हणे रामायण बसविलं म्हणा आणि त्यांचं म्हणा शक्ती लय दिसत असं नाव अजून नाही रामायण म्हणले. आणि म्हणून त्यांनी म्हणजे 14 दिवसाचा वनवास घ्या, वनवासात आहे म्हणले असणार. मग सासू सासरे कपडे आणते मग 14 दिवसाचा वनवास आहे ऐकत काय बरं. मग म्हणले असणारा 14 दिवसाचा वनवास आहे त्याच्या निमित्त आपले काही ना
काहीतरी सेवा म्हणून चला म्हणजे 2-4 फळं भेटायला जायचं म्हणजे असणार, फळं घेऊन जावं, उपासाचं साहित्य घेऊन जावं, असं ती काय भरताची वागणूक आहे. ती भरताची वागणूक सर्व असणाऱ्या देशोदेशींच्या राजाला भूपतीला प्राधान्यांना कळली गेली, राम भक्तांना कळली गेली. म्हणून त्यांच्या भेटीसाठी येताना काही साहित्य घेऊन येऊ लागलं. कोण फळार आणू लागलं, कोण वल्कलांबर आणू लागलं, कोण काय प्रभू रामचंद्राच्या पादुकांची सेवा करायची असेल ते साहित्य आणू लागलं. असं रात्रंदिवस प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये असणाऱ्या सर्व लोक गुंतली गेली. जो तो भेटीला येताना काहीतरी साहित्य रिकाम्या हाताने देवाकडे यायचं नसतं. हीच वाटी उद्या काही ना पण वाचा. रत्नदान गजबाजीसी राजे आणि ती भेटीसी भरत नाताळे पैत्यासी निज मानसी निरपेक्ष. पण आता कुणाला काय माहितीये का, काय आचरण आहे? फक्त भरतजी असणाऱ्या पादुका घेऊन नंदीग्रामाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं चिंतन करतात, रामकथा सांगतात, एवढं कळलं. पण आता आपल्याला काय माहिती काय काय घेऊन जावं लागतंय ती. आता एक माणसाने काय केलं माहितीये का, रत्नाने धनाने हत्तीच्या हत्तीवर असणारे गटुडीच्या गटुडे टाकले, रथ भरले धनाने रत्नाने, आणि ज्या भरतजीच्या भेटीला आणू लागले. पण भरतजीनं त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. वनवासाचं व्रत आपल्याला बरं, त्या धनाचे आणि त्या रत्नाचा काय उपयोग, आपल्याला काही उपयोग नाही. ती उपयोग आहे ज्याची त्याला ज्याच्या त्याच्याकडे जाऊ दे. अजिबात भरतजीनं त्याच्याकडे पाहिलं नाही. मनाच्या ठिकाणी निरपेक्ष होते, कशाचीही अपेक्षा नव्हती. आपल्याला त्यांनी हे आणावं आणि ते द्यावं असली कुठल्याही प्रकारची अपेक्षा शिल्लक नव्हती. निरपेक्ष अशा प्रकारचे प्रभू रामचंद्राची सेवा भरतजी करत होते. कुणी काय आणलं तरी अजिबात ते घेत नव्हते. स्मरता श्रीरामाचे नाम मावळले क्रोध काम निघून गेला लोभ संभ्रम मरत निष्काम श्रीरामे. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, भगवान श्रीरामचंद्राचं नाव आहे आणि त्या देवाच्या नावाचं भजन केलं. मावळणं म्हणजे संपन्न, क्रोध आणि काम षडविकार ही त्या ठिकाणी संपतात. आणि लोक संभ्रम, लोकांमध्ये आल्यानंतर न विकल्प मनामधला निघून जातो. आणि निष्काम वृत्ती भजनामध्ये पुतीमध्ये त्याची राहते असं सांगतात. भेटी परतोनी समस्त राजे सन्माने स्वय गौरवित राम प्रतापे अति विख्यात उदार भरत ती लोकी. राजे लोकांनी भेटीला येत असताना अनेक उपायानं घेऊन आलेली होती. रत्न खचित प्रकारचे त्या ठिकाणी सोने चांदी दागदागिने उपहार भरताच्या भेटीला आणलेले होते. कारण भरत राजा आहे, भरत राजाला भेटायला रिकामी हाताने जायचं नाही, तसंच सद्गुरूला भेटायला रिकामी हाताने जायचं नाही आणि देवाकडे जाताना रिकामी हाताने जायचं नाही. या तिघांच्या भेटीला जाताना काही ना काही येऊन जावं लागतं. म्हणून उपायाने आणलेली होती. ती सगळी उपायानं परत त्यांना महागारी दिली. सगळ्या राजांचा गौरव केला आणि रामाच्या प्रतापानं भरत सामर्थ्यवान झाले. श्रीराम स्मरणे प्रज्ञा प्रबंध श्रीरामाचा कनिष्ठ बंधू भरत भजनी अगाध बोधू वसे स्वानंदू नंदीग्रासी. आणि भरतजी भगवान श्रीरामचंद्राच्या भजनामध्ये अत्यंत प्राज्ञ होते. रामचंद्राचा लहान बंधू आहे. भजनामध्ये सामर्थ्य होतं. सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंडला तुझे देही रामा वाचून निनसी काही मनोणी पाही विनवित. आपण कुणाच्याही पाया पडतो महाराज, कुणाचे बी नाही पडायचं. पांढरी कपडे दिसलं म्हणजे लोटांगण घालायचं नाही. मग ज्याला रामाशिवाय काहीच माहिती नाही त्याच्या पाया पडायचं. आणि असं असणारा सर्व इंद्रियामध्ये राम कोंदलेला तो भरत भजनामध्ये तल्लीन झाला. नंदीग्रामामध्ये राहू लागला. एसिया अगाध स्थिती भरता नंदीग्रामी बसती वनवासी श्री रघुपती करील ख्याती ते का. आणि अशा पद्धतीने अगाध स्थितीमध्ये भरत नंदीग्रामामध्ये राहिले. आणि राहिल्यानंतर आता अयोध्येकांडाच्या सांगतेला अयोध्येमधली कथा इथं संपते. आता वनवासी श्री रघुपती. आता इथून पुढे दंडकारण्यामध्ये रामचंद्र जातील आणि वनवासामध्ये काय काय ख्याती करतील ऐका. निज राज्याची लोभ प्राप्ती
समाप्ती निश्चय कर त्यागुती रघुपती अयोध्याकांड केली समाप्ती करुणी वस्ती वनवासी. आणि निज राज्य जे होतं स्वतःच राज्य आहे रामाचं, त्रिभुवनच रामाचं आहे आणि ते असणाऱ्या रामचंद्राचं राज्य. पण भगवंताला राज्याचा लोभ नाही, कारण सगळं त्याचंच आहे. हे विश्वाची माझे घर, हे जगच त्या रामाचं आहे. त्याच्यामुळे फक्त अयोध्येचं राज्य कुठं रामाला घ्यायचंय, संपूर्ण ह्या विश्वामध्ये रामराज्य आणायचंय. म्हणून अयोध्या राज्याचा त्याग केला भगवंतानी. तिला एवढा सुद्धा लोभ रामचंद्राला झाला नाही आणि अशा पद्धतीने अयोध्याकांडाची सांगता केली. या 97 झाले का? हो 95 सपत्य मातेची वचनोक्ती श्रीरामे गावली अतिप्रीती अयोध्याकांड केली समाप्ती करुणी बसती वनवासी. अयोध्यकांड ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतात, अयोध्यकांड संपलं, पण कसं संपलं? सावत्राईचं ऐकलं, सावत्राईची आज्ञा पाळली आणि भगवान श्रीरामचंद्र वनवासाला आले. अत्यंत प्रेमानं त्या आज्ञेचं वंदन केलं, ती आज्ञा पाळली आणि सावत्र आईला मान दिला. त्यांच्या शब्दाला भगवान परमात्मा त्यांचं शब्द हृदयामध्ये धरले आणि त्या शब्दाला मान देऊन वनवासामध्ये आले आणि अयोध्याकांड संपवला. देहता गीता निरुपती भाकन सांडी श्री रघुपती अयोध्याकांड केली समाप्ती करुणी वस्ती वनवासी. आणि रामचंद्र गेल्यामुळं राजा दशरथानं देहाचा त्याग केला, रामस्मरणानं प्राण गेला, भगवान श्री रामचंद्राच्या भजनामध्ये प्राण गेला. आणि ज्यावेळी राम गेला त्याच वेळी दशरथाचा देह त्या ठिकाणी पडला. दशरथ राजा स्वर्गाला वैकुंठाला निघून गेले आणि अशा पद्धतीने रामचंद्र वनवासाला आले. अयोध्यकांड संपला. जय प्रभू रामचंद्र भगवान की जय. कौसल्या मातेची या काकुलती श्रीरामे मौन धरुणी निश्चिती अयोध्यकांड केली समाप्ती करुणी वस्ती वनवासी. रामचंद्र वनवासाला जात असताना कौशल्यानं अफाट शोक केला. महाराज जगाचा बाप असला तरी कौशल्याचं लेकरू आहे आणि आपलं लेकरू वनवासाला चालल्यामुळं कौशल्याला दुःख वाटलं. कौशल्याने अफाट शोक केला. रामचंद्राने मौन धरलं आणि जास्त त्रास होऊ नये म्हणून रामचंद्र लवकरात लवकर वनवासाला आले. अयोध्याकांड संपला. सीता चरणी चाले वनाप्रती दुकान मानून सीतापती अयोध्यकांड केली समाप्ती केली वस्ती वनवासी. आणि सीता पायानं चालत आल्या. महाराज शरणानं चालत वनवासामध्ये आल्या आणि आल्यानंतर तरी सुद्धा रामचंद्राला दुःख वाटलं नाही. अयोध्याकांडाची सांगता त्या ठिकाणी केली. रामचंद्र वनवासाला आले. लक्ष्मणाच्या क्षोभक्ती शोभन मानुनी रघुपती अयोध्याकांड केली समाप्ती करुणी वस्ती वनवासी. रामचंद्र वनवासाला निघाले. राजा दशरथ रडायला लागलाय, कौशल्य रडायला लागली. लक्ष्मण बघत स्वतः राग आला, म्हणला कैकेयीलाच मारू. हिच्यामुळे सगळं झाले. कैकेयीला मारायला तलवारच काढली लक्ष्मणानं. भरपूर राग आला महाराज. राग येणं स्वाभाविक आहे, कारण शेष अवतार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राम पाठीशी आहे. रामचंद्र पाठीशी असल्यावर काही काळाला सुद्धा घाबरायचं नाही. पाठीशी असेल या श्री रघुनाथ कृतांताचे पाडीन दात मजला भय नाही निश्चित दुष्ट समस्त निर्दाळीन. लक्ष्मणानं सांगितलं फक्त ऑर्डर द्या, ह्या कैकेयीला जीवच मारतो. रामचंद्र म्हणले असं नसते, तुझ्याकडे जेवढी ताकद आहे तेवढी वनामध्ये दाखव. इथं घरच्यावरच काय दादागिरी करायला. जर तुला ताकद सामर्थ्य आहे तर बाहेर चल वनवासामध्ये आणि जेवढं सामर्थ्यानं राक्षसांना मारू, जगामध्ये विजय त्या ठिकाणी आपला होईल. भगवान श्रीरामचंद्राला राग आला नाही आणि राग न आल्यामुळं त्या ठिकाणी वनवासामध्ये गेले. अयोध्याकांड संपला. भरत नेवाला ती प्रतीची त्याची बोलवून सुखस्थिती अयोध्यकांड केली समाप्ती करुणी वस्ती वनवासी. आणि भरत घेऊन जायला आला होता, पण भरत जात असताना किती जणांच्या लोकांच्या मनामध्ये विकल्प आले हो. रामालाच मारायला चालला होता. भरद्वाज ऋषीने सांगितलं होतं रामाच्या नादी बी लागू नको. श्रीरामचंद्राची क्रोध भ्रुकुटी आठील ब्रह्मांडाच्या राहती तेथे तुझी कायसे गोष्टी.
रामचंद्राची निस्ती भ्रुकुटी अख्खा संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश करू शकतं. तू त्या रामचंद्राला मारायला जातो, तू टिकू शकणार नाही. एवढा अपमान सहन करत भरत रामचंद्राला घेऊन जायला आलेले होते. पण त्या असणाऱ्या रामाला आणि भरताला वाल्मिकांनी सुख दिला. आनंदानं भरत अयोध्येला आले. अयोध्या कांड संपला. तेजोनी निज राज्य प्रचंड वैभवासी दे कोणी दंड नाना भोगांचे ठेवणी तोंड अयोध्यकांड संपविले. भगवान श्रीरामचंद्राने स्वतःचा राज्याचा त्याग केला आणि जेवढं सुख होतं अयोध्येमध्ये सगळ्या सुखावरती पाणी ओतलं. वैभव होतं महाराज. काय अयोध्येचं सामर्थ्य होतं. भगवान श्री विष्णू अवतरित झाल्यानंतर ना वैकुंठाची जेवढी संपदा आहे तेवढी अयोध्येमधली भगवंतानं आणलेली होती. त्या सगळ्या वैभवाचं तोंड ठेचलं, सगळ्या वैभवाचा त्याग केला आणि वनवासामध्ये भगवंत आले. अयोध्यकांड संपला. दुःख ओढवले वितंड ते सोय केले खंड विखंड मोहाचे करुणी काळे तोंड अयोध्यकांड संपविले. आणि वनवासाला जात असताना अफाट दुःख झालं. सगळ्या जनाला दुःख झालं. रामचंद्र 14 वर्ष तुझ्या विना एक क्षण मज वाटी युगा समान. एक क्षण राहणं एक क्षण युगासारखा आहे आणि अशी 14 वर्ष घालवायचे. त्यामुळे सगळ्या अयोध्येतल्या लोकांना दुःख झालं. तीच दुःख रामचंद्राला सुख झालं. वनवासामध्ये आले. अयोध्यकांड संपला. अभिमानाती अवघड बरडीला जायचा मुग काकंड परिपाकी कवनी गोड अयोध्यकांड संपविले. आणि अभिमान अत्यंत अवघड आहे. पण अभिमान घालवायला आपल्याला जमत नाही. पण ते रामचंद्रानं घालवला, संपवला, सगळ्याच्या मनातला घालवला. निरअहंकार सर्व जनाला केला आणि तेच असणारा अभिमान रूपी संपवल्यानंतर ना सगळ्या जीवामध्ये गोडवा निर्माण केला. अयोध्यकांड संपवला. दुस्तरवन भय दुर्गड त्या मायेचे ठेवू ठेचुनी तोंड वन रामायण परमानंदे रसाळ पूर्ण दंडकारण्य वास करून या गोड. आणि अशा पद्धतीने अत्यंत दुर्धर वन आहे, दंडकारण्य आहे. एवढ्या वनामध्ये जायचं म्हणजे त्या भीतीचं तोंड भगवान श्रीरामचंद्राने छेदून टाकलं. वनवास गोड केला. एवढा दुर्धर वनवास त्या ठिकाणी सीतेच्या पायात चपल्या नाहीत. काल रामाच्या सुद्धा घेऊन गेला त्यांचा भाऊ. भरतानं पादुका घेऊन गेल्या आणि आणवानी पायानं ती गजन निघाले. वनवासामध्ये आले. काय महाराज सीतेकडे वैभव होतं. विदेह राजा जनकाची मुलगी आहे. जन स्वर्गावरची रथ चालवला त्या दशरथाची सून आहे. ब्रह्मांड नायक रामचंद्राची पत्नी आहे. आणि एवढं असताना सुद्धा चरण चाली वनामध्ये आले. वनवासाचं दुःख गोड केलं. अयोध्यकांड संपवला. या उपरी रघुनंदन शेवनी दंडक अरण्य वदिला त्रिशूरा खर दूषण राक्षस दळन श्रीराम. आणि अशा पद्धतीने भगवान श्रीरामचंद्र आता दंडकारण्यामध्ये निघाले. आणि दंडकारण्यामध्ये जात असताना आता पुढे काय काय करणार आहेत. अरण्यकांडामध्ये काय काय करणार आहेत. खर दूषण त्रिशर 14,000 या सर्व राक्षसांना भगवान श्रीरामचंद्र मारतील. ऐका. एका जनार्दना शरण आगत कथा रामायण परमानंदे रसा पूर्ण दंडकारण्य रहिवासू. आणि अशा पद्धतीने ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतायत. अशा पद्धतीने आघात कथा रामायण. रामायणाची आघात कथा आहे. रामायण खूप गोड आहे. मनाला प्रसन्न करणारं रामायण आहे. आणि रामायण ऐकलं चारी मुक्ती मोक्ष सगळं आपल्या घरी कामाला राहतं. सगळे आपल्याला जेवढी सुख आहे आपल्या पायावरती लोळत आहे. पण आपल्याला सुखच कळलं नाही कुठं आहे. सुखच आपल्या लक्षामध्ये आलं नाही. तो का म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. रामचंद्राचा चेहरा हीच सुख आहे. आणि ते असणारं अगाध सुख या रामायणामध्ये आहे. परम आनंद रसाळ सुंदर अशा प्रकारचं रामायण आहे. आता उद्यापासून भगवान श्रीरामचंद्र दंडकारण्यामध्ये जातील आणि गेल्यानंतर अफाट ख्याती वनवासामध्ये करतील. अशा पद्धतीने अयोध्यकांडाची सांगता झाली. आज अयोध्यकांडाची सांगतेच्या निमित्त आजचे अन्नदाते नागनाथ शामराव जाधव. कारण अन्नदान खूप श्रेष्ठ आहे महाराज.
सगळे दान सांगितले, पण अन्नदानाला एवढं महत्व का दिलंय? कारण तुम्ही कोणतंही दान द्या, माणसाची समाधानी होते का? तुम्ही सोनं दान दिले, गाई दान दिले, किती सोनं दिल्यावर माझं पोट भरत? पण अन्नदान असं आहे, अन्न असं आहे, थोडासा पात्रामध्ये भात जास्त झाला की माणसाच्या मनाची तृप्ती होती, तात्पुरतं क्षणिक का होईना माणसाला समाधान भेटतं. त्यामुळे अन्न समान नसे दान, व्रत नसे एकादशी समान, दशरथ नंदना समान, आन नाही धनुर्धर जैमिनी अश्वमेध अध्याय 66. तिथं या ठिकाणी श्रीधर स्वामी वर्णन करतायत, जगामध्ये जेवढे दान आहे प्रत्येक दानामध्ये, सगळ्या दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे. आणि गोड अशा पद्धतीचं अन्नदान आदरणीय महाराजांनी केलं. आता पुढचं कांड येणार आहे, तर पुढच्या कांडामध्ये अन्नदान कोण करणार आहे आजच सांगा, डिक्लेअर करा. धनाजी जाधवर पुढचं जी कांड आहे अरण्य कांड, या कांडाचे अन्नदाते श्री हरिगोप हरिभक्त पारायण धनाजी महाराज जाधवर यांच्यातर्फे अन्नदानाचा लाभ आपल्या सर्वांना मिळेल. स्वस्ति अष्टादशोध्याय.